दोस्ती क्या है, तर तेव्हा तो तुम्हाला डंप समजतो, डम्पिंग यार्ड समजतो. उद्मरण जे आहे त्याला आपण बर्नआउट असं म्हणतो. आणि व्हर्च्युअली आपण इतकं कम्फर्टेबल झालेलं असतं की मला माझ्या अंगठ्यांनीच बोलायचं आहे. टॉक्सिक रिलेशन असेल, दिवसभर ChatGPT आणि AI टूलवर स्वतःचे प्रश्न मांडत होता. हा व्यक्ती मला सोडून जाईल, आओ बहन चुगली करे. बरोबर आहे. म्हणजे गॉसिप्सला आपण आहे ना एक पॉझिटिव्ह वेने बघितलं पाहिजे, मला असं वाटतं. जेनझी ही एक अशी पिढी आहे जी टेक्नॉलॉजी सोबत पुढे चालली आहे. प्रेम आणि मैत्री याच्यामध्ये पण अशी थीन लाईन असते. दोन चेहऱ्यांनी आपण जे समाजामध्ये वावरतो ते सगळ्यात पहिले बंद केलं पाहिजे. व्यक्तीला जायचं असेल तर तो छोटे छोटे तुम्हाला हिंट देत 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 दूर करतो. म्हणजे मैत्री साथ देणारी जितकी असेल तेवढी सुधरवणारी सुद्धा पाहिजे. हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू द अनदर एपिसोड ऑफ द ट्रू डीप टॉक. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आणि आमच्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे, ती म्हणजे मैत्री. तर खरी मैत्री म्हणजे नेमकं काय? आपल्या चेहऱ्यावर हसणारे लोक हे खरंच आपले असतात का? आणि कधी कधी आपण एका इमोशनल ट्रॅकमध्ये अडकलो जातो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अर्पिता कठाणे मॅम, डायरेक्टर ऑफ आयडियलायझर कंटेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, शिक्षण तज्ज्ञ आणि काउन्सिलर. चला तर मग फ्रेंडशिप आणि बऱ्याचशा अशा गप्पा आज आपण त्यांच्यासोबत मारणार आहोत. नमस्कार मॅम, आज तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. नक्कीच आपल्या गप्पा सगळ्यांच्या खूप कामात येणार आहेत आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. हाऊ टू टॅकल विथ द फ्रेंडशिप, हाऊ टू डील विथ एनी काइंड ऑफ रिलेशनशिप किंवा ट्रॉमा किंवा फ्रेंडशिपमधले ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्याच्याबद्दल आपल्याला कसं काय टॅकल करायचं याच्याबद्दल आपल्याला या गप्पांमधनं पुढे आपण अनुभवणारच आहोत. मी तर थोडक्यात ओळख करूनच दिली आहे तुमची, पण मला असं वाटतं तुम्हीच आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून दिली तर खूप छान वाटेल. नक्कीच नक्कीच. तर नमस्कार, मी डॉक्टर अर्पिता कठाणे, डायरेक्टर आहे आयडियलायझर कंटेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची. याशिवाय मी व्हिजिटिंग फॅकल्टी आहे सिम्बॉयसिसला, डिझाईन थिंकिंग शिकवते आणि त्याच्याशिवाय मी काउन्सिलर आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चर म्हणून स्पीकर म्हणून सुद्धा जाते. तर आजचा आपला मेन टॉपिक आहे इंटरेस्टिंग, मुळात म्हणायला पाहिजे मैत्री, जो की सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. तो असा मस्त टॉपिक आपण चूज केलाय, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरंच म्हणजे सगळ्यात पहिले तुमच्या दोघींचं मला कौतुक करावं असं वाटतं की इतका सुंदर टॉपिक. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण फ्रेंडशिप डे हा बॉन्ड साजरा करणार आहोत आणि अशा धर्तीवर जेव्हा तुम्ही हा टॉपिक सिलेक्ट केला तर डेफिनेटली इट इज व्हेरी कमेंडेबल की हा टॉपिक आत्ताच्या आयुष्यामध्ये कसा आहे ना, माहिती आहे का, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मैत्री असतेच असते. जशी तुमच्या दोघींची मैत्री मी बघत आलेली आहे, तुमच्या दोघींची मैत्री पण खूप छान बॉन्ड आहे. आपण असं म्हणतो नेहमी की ही माझी शाळेतली मैत्रीण, ही माझी शेजारची मैत्रीण, ही माझी कॉलेजची मैत्रीण, ही माझी ट्युशनची मैत्रीण, ही माझी कलिग किंवा ही माझी ऑफिसची मैत्रीण. अशा प्रत्येक याच्यामध्ये आपण डेफिनेशनमध्ये मैत्रीण मित्र, मैत्रीण मित्र अशा संज्ञा लावत असतो. पण खरंच ती मित्र किंवा मैत्रिणी या खरंच मैत्रिणी किंवा मित्र म्हणण्यासारख्या आहेत का, किंवा आपण त्यांना फक्तच टॅग देतोय का की काही मला ओळखी करायला दुसरी गोष्ट नाहीये म्हणून मी म्हणते की ही माझी मैत्रीण, हा माझा मित्र. बरोबर. पण मित्र ही संज्ञा थोडी वेगळी आहे आणि खूप डीप आहे. ती संज्ञा जाणून घेतली तर मला वाटते मैत्रीचे खूप सगळे नवीन नवीन पैलू आपल्याला समजायला सोपे जातील. एक एक्झाम्पल देते. जेव्हा आपण मैत्री म्हणतो तर मैत्रीमध्ये सगळ्यात पहिला असतो तो विश्वास किंवा बॉन्ड, किंवा मला अशी एक हक्काची जागा जिथे जाऊन मी काहीही बोलू शकते, काहीही व्यक्त होऊ शकते. मला माहिती आहे ती व्यक्ती मला जज करणार नाही. अंडरलाईन स्टेटमेंट याच्यासाठी म्हणते कारण खूप आपल्याला ही एक भीती असते किंवा ही एक मनामध्ये शंका असते की मला हे सांगितलं कोणी जज करेल का, किंवा दुसरं असतं मला काहीतरी लेबल लागेल का. तर या दोन्ही गोष्टींना जिथे कुठलाच ठाव नाही किंवा ठिकाणा नाही अशी हक्काची जागा म्हणजे मैत्री, जी पूर्णपणे विश्वासावर टिकलेली असते. असं मला मैत्रीबद्दल थोडं माझं मत आहे की मैत्री आणि विश्वास अगदी पॅरलली चालतात असं म्हणायला काय हरकत नाही. खरंय. मैत्री जेव्हा आपण करतो खरं दरवेळेला असं नाही होत की आपल्याच वयाच्या लोकांसोबत आपण मैत्री करतो. कुठेतरी कोणीतरी लहान असतं किंवा कोणीतरी मोठं असतं, तर असं चालतं का, ह्याला काही बंधन आहे? करेक्ट.
खरं म्हणजे मैत्री आणि वय याचा काहीही संबंध नाही. हा, तुमचा भावनिक संबंध आहे, भावनिक वयाचा संबंध आहे, शारीरिक वयाचा इथे कुठेही संबंध नाही. माझी मैत्री अगदी 7 वर्षाच्या आमच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीशी पण आहे आणि एक 75 वर्षांच्या आजीसोबत आहे, काकूंसोबत पण आहे. मग या दोघींसोबत माझे जे बॉन्ड आहे ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. वयाला आणि तसं मैत्रीला खरं म्हणजे कुठलंच बंधन नाही. कोणाशीही मैत्री होऊ शकते, कधीही मैत्री होऊ शकते. जसं आपण फिरत असतो आणि मला एखादं फूल आवडलं याचा अर्थ मला पुढे जाऊन दुसरं फूल आवडणार नाही ही शंकाच येत नाही मनामध्ये. तसंच आहे, मैत्री पण इतकीच निर्मळ आहे, इतकीच पवित्र आहे. जाता जाता पण तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीबद्दल तो एक भाव निर्माण होऊ शकतो, आपुलकीची एक भावना निर्माण होऊ शकते, जिथे तुम्हाला वाटतं की हा माझा बॉन्ड चांगला, वेवलेंथ चांगली जुळते आहे, या व्यक्तीसोबत मी छान माझं वाइब्स मॅच होत आहेत. मग आपली तिथे सहज मैत्री होते, मैत्री फुलते, मैत्री पुढे जाते. पण मैत्रीमधल्या पण 2 बाजू इथे येतात. एक म्हणजे फक्त तुम्ही गप्पा करायला मैत्री करताय की तुमची खरंच एक स्ट्रॉंग बॉन्ड तुमच्यामध्ये आहे. नुसतं गप्पा करणार असाल तर ती मैत्री फक्त मैत्रीण या नावाच्या खाली येईल. पण जिथे बॉन्ड शेअर होतो ती मैत्र, त्याला मराठीमध्ये सुंदर शब्द आहे मैत्र. मग हा मैत्र भाव जिथे जागा होतो तो मैत्र वेगळा असतो. मग त्याच्यामध्ये आपण हे म्हणू शकत नाही, जेंडर बायस नाही आहे त्याच्यामध्ये, की तो मुलगा आहे, मुलगी आहे की आणखी कोणी आहे. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. मला अगदी स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर अशा 3ही कॅटेगरीचे मित्र आणि मैत्रिणी माझ्या आयुष्यात आहेत आणि चांगल्या पद्धतीचे आहेत. म्हणजे अगदीच आपण 70 वर्षांच्या आजोबांसोबत सुद्धा मैत्री करू शकतो. अर्थात तीच मैत्री प्युअर आहे. म्हणजे खरंय मैत्री ना ही मेंटली आपल्याला खूप सपोर्ट करते. म्हणजे आम्ही स्वतःही अनुभवतोय आणि प्रत्येकालाही त्या वाईज सगळ्यांना अनुभव येतच असतो प्रत्येक टप्प्यावरती. तर मग ती कशा प्रकारे इमोशनली आपल्याला सपोर्ट करत असते, यावर काय म्हणणं आहे तुमचं? बरं, मैत्रीचा संबंध इमोशनल क्वोशंट सोबत जर घ्यायचा असेल तर मला सांगायला आवडेल की ज्या काळामध्ये काउन्सिलर्स, आमच्यासारखे काउन्सिलर्स किंवा थेरपिस्ट नव्हते ना, तेव्हा हे मैत्री किंवा मैत्री ही व्याख्या अशी होती की जी कायम तुमच्या सोबत असायची, कायम तुम्हाला एक सपोर्ट करायची. इमोशनल सपोर्ट, मॉरल सपोर्ट किंवा एनकरेजमेंट, अशा जितक्या पण संज्ञा तुम्हाला लावता येत असेल त्या सगळे लावू शकतो आपण इथे. तर असं इतकं स्ट्रॉंग फिलिंग त्या मैत्री या नात्यामध्ये असायचं. आणि आत्ता काय झालं, जेव्हा हा सपोर्ट समाजामधनं मिळणं बंद झालं तेव्हा मग काउन्सिलरची गरज यायला लागली. पण भावनिक आधार किंवा मानसिक आधार मिळण्यासाठी खरंच एका मित्राची किंवा मैत्रिणीची आपल्या आयुष्यामध्ये नितांत गरज आहे आणि ती असायलाच पाहिजे. बरोबर आहे. कुठेतरी आधी काउन्सिलर कडे जाणं वगैरे म्हणजे ह्या गोष्टी नव्हत्याच खरं तर. मग त्याच्याऐवजी मैत्रीण आहे बाबा किंवा मित्र आहे कोणीतरी सांगायला, हे इम्पॉर्टंट होतं आपल्यासाठी. बरोबर. आता हा क्वेश्चन मी जो विचारतीये तो माहित नाही किती बरोबर आहे, पण मित्र मैत्रिणी आले की गॉसिप हे येतं. त्यामुळे ह्याचा रोल किती असतो मैत्रीमध्ये? 100% असतो. आओ बहन चुगली करे बापरे पद्धतीच्या पण मैत्री असतात. किंवा गॉसिप म्हटलं किंवा चुगली करणंच असं नसतं. गॉसिप म्हणजे ही संज्ञा आहे खरं म्हणजे. तर या संज्ञेमध्ये आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येऊन गप्पा करतात कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल, जी व्यक्ती तिथे प्रेझेंट नाही आहे, त्याला आपण सिंपल भाषेमध्ये आपण त्याला गॉसिप असं म्हणतो. पण हे गॉसिप कुठल्या लेवलपर्यंत आहे तुमच्या, फक्त याच्यामधनं एक पॉझिटिव्ह गोष्ट ही पण असते की तुमची जी कनेक्टिव्हिटी असते एकामेकांसोबत, बॉन्ड जो असतो तो खूप स्ट्रॉंग होतो गॉसिपमुळे. पण गॉसिपची दुसरी बाजू जी अशी आहे ती हळूहळू तुमच्या नात्यामध्ये पण विष कालवायला सुरुवात करते. एक कुठेतरी आपण ह्युमन बिईंग, मानवी जीवनामध्ये कुठला तरी एक अँगल असा असतोच की मला असं कुठेतरी मनात येऊन जातं किंवा कुठल्या तरी व्यक्तीच्या मनात येऊन जातं की ही व्यक्ती माझ्याबद्दल जर दुसऱ्याबद्दल गॉसिप करत आहे तर डेफिनेटली शी विल टॉक अबाउट मी इन फ्रंट ऑफ अदर्स. मग ही एक भावना निर्माण होतीये का की तुम्ही गॉसिपला फक्त एक एन्जॉयमेंट साठी घेऊन नंतर पुन्हा तुमचं नातं जे आहे ते सेटल करता, निर्मळ करता आणि ते घेतलं तिथे सोडून पुढे जाता, असं काही आहे का? या चेकलिस्ट तपासून बघणं गरजेचं आहे. गॉसिप डेफिनेटली असतंच,
असायलाच पाहिजे. वी आर ह्युमन बिईंग. आपण कुठल्या तरी व्यक्तीबद्दल बोलणार, कुठल्या तरी इव्हेंटबद्दल बोलणार, ह्या गोष्टी साहजिक आपल्यासोबत येतात. त्याच्यामध्ये आपण ठरवून चल आपण बसूया गॉसिप करूया किंवा चल आपण बसू चुगली करूया, आपण असं करत नाही. तर ऑटोमॅटिक आपण बोलण्याच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या याच्यामध्ये येतात आणि आपण त्या बोलता 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 त्या प्रवाहात भरपूर गोष्टी बोलून जातो. त्याच्यामध्ये काही विनोद येतात, तर काही सिरियस गोष्टी येतात, तर कधी कधी उगीच चिंता येते, कधी कधी नसलेली चिंता येते, कधी कधी ती गोष्ट खरी नसते पण त्याच्याविषयी इतकं बोललं जातं की असं वाटतं की हा असं असं सीन आहे आणि ही गोष्ट खरी आहे आणि अशा पद्धतीने आपण म्हणजे त्याला आपण दुसरं वळण देतो. इन शॉर्ट सांगायचं तर गॉसिप हा एक विषय आहे ज्याच्यामध्ये तुमची बॉन्डिंग स्ट्रॉंग होऊ शकते. तुम्ही लाईट मोडवर खूप गोष्टी बोलता पण तो किती सिरियस घ्यावा किंवा किती सिरियसनेसपर्यंत त्याला न्यावा याचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातात पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या जागेवरून उठता, तो विषय सोडता, तेव्हा तो विषय तिथे सुटला गेला पाहिजे, नाही तर नात्यांवर परिणाम होतो. बरोबर. हा एक प्रकर्षाने घेतली जाणारी काळजी असावी. बरोबर. म्हणजे गॉसिप्सला आपण आहे ना एक पॉझिटिव्ह वेने बघितलं पाहिजे मला असं वाटतं. कारण फक्त दरवेळेस चुगली करणं वगैरे असं नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्या व्यक्तीविषयी पॉझिटिव्ह सुद्धा बोलू शकतोच की त्याने असं केलं तर त्याचं खूप चांगलं होईल, या गोष्टी सुद्धा आल्याच की गॉसिप्स मध्ये. सो वाईट बघण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह कडे लक्ष देऊयात असं मला वाटतं. बरोबर, अगदी खरं आहे. ते आजकाल असं झालंय गॉसिप म्हटलं की मुली आणि निगेटिव्हच बघितलं, त्याच्यात पॉझिटिव्ह काय असेल असं वाटतच. असं अजिबात नाही आहे. गॉसिप म्हणजे की जी व्यक्ती उपस्थित नाही तिच्याबद्दल केली जाणारी चर्चा. मग ती चांगली पण असू शकते, वाईट पण असू शकते, त्याच्यामध्ये काळजी पण असू शकतो, त्याच्यामध्ये राग पण असू शकतो, त्याच्यामध्ये कुठलाही तुमचा भावनिक विचार कुठलाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतो. तर असं नाही की गॉसिप म्हणजे फक्त तुम्ही एकमेकांबद्दल वाईटच बोलणार आहात, ही धारणा चुकीची आहे. आज सगळ्यांना क्लिअर झालंय. बरोबर. तर मॅम आजकाल जेनझीजवर खूप बोललं जातंय या काळामध्ये. तर असं ऐकलंय की खूप यांची मैत्री टिकत नाही जेनझीजची. तर काय कारण असू शकतात की यांची मैत्री टिकत नाहीये? बरं, या प्रश्नाचं एक सुंदर उत्तर आणि हा प्रश्न खरं विचारल्याबद्दल अभिनंदन. जेनझीवर इतके सगळे कमेंट आणि इतक्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात पण जेनझी म्हणजे असं काही ते एलियन्स नाही आहे. पहिली गोष्ट, ते कुठल्या दुसऱ्या ग्रहावरून आपल्याकडे आलेले नाही आहेत. जेनझी ही एक अशी पिढी आहे जी टेक्नॉलॉजी सोबत पुढे चालली आहे, जे खूप जास्त स्वतःला सेल्फ रिस्पेक्टवर खूप जास्त भर देतात. त्याच्यामुळे ते असं नाहीये की ते लोक मैत्री टिकवत नाही, पण ते मैत्रीमध्ये व्हॅल्यू नक्की शोधतात. जर त्यांना वाटलं की इथे माझी सेल्फ रिस्पेक्ट कमी होत आहे किंवा इथे माझी व्हॅल्यू नाही आहे, तर अशा नात्यांना ते वेळीच थांबवण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. म्हणून असं दिसतं, कारण फॉलो अनफॉलो, ब्लॉक अनब्लॉक किंवा हे जे काही बाकीच्या गोष्टी चालतात याच्यामुळे दिसतं की हे लोक हे करतायत, ह्या गोष्टी सगळेच करतात, फक्त यांच्या गोष्टी त्या दिसतात, सोशल मीडिया थ्रू आपल्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हे लोक नाती टिकवत नाही, पण असं नसतं. ते लोक नात्यांना खूप जास्त रिस्पेक्ट देतात. त्या लोकांच्या आयडियाज खूप क्लिअर आहेत. त्यांना माहिती आहे माझी सेल्फ रिस्पेक्ट कुठे आहे, माझी व्हॅल्यू कुठे आहे, मी इथे कुठल्या तरी एखाद्या वाईट झोनमध्ये तर फसत नाही आहे ना, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारी ही पिढी आहे. त्याच्यामुळे त्या पिढीकडे जर आपण असं लेबल लावलं की ते लोक मैत्री टिकवत नाहीत, तर हे मला वाटतं थोड्याफार फरकाने आपल्याला मान्य करावं लागेल की असं काहीही नसतं. उलट त्यांच्यासारखी मैत्री जपणारी लोक नाहीत, फक्त त्यांना हे सेल्फ अवेअरनेस आहे की मला कुठे थांबायचं आहे, मला कोणासोबत राहायचं आहे किंवा कोणापासून दूर जायचं आहे, असं मला वाटतं. म्हणजे कुठेतरी असं म्हणता येईल की जेनझीचा माइंडसेट क्लिअर आहे, डिसिजन कुठे काय घ्यायचं आहे बरोबर माहितीये, कुठे थांबायचं हेही बरोबर. अगदी खरं. फक्त त्याच्यामध्ये काय होतं ना की जेव्हा ते लोक टेक्नॉलॉजी सॅव्ही आहेत, असं ही पिढीच टेक्नॉलॉजी सोबत डेव्हलप झालेली आहे, इव्हॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे मान्य करावं लागेल की टेक्नॉलॉजीच्या युजमुळे किंवा सोशल मीडियाच्या वापरामुळे, जास्त वापरामुळे त्या लोकांची प्रत्येक गोष्ट स्टेटसवर येते किंवा स्टोरीवर येते आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की याची मैत्री झाली आहे की तुटली आहे. बरोबर. एवढाच एक फरक आहे. ते लोकांना दाखवायला भीती वाटत नाही, कुठलाही संकोच त्यांच्या मनात नसतो. ते लोक उघड सगळ्या गोष्टी मान्य करतात, त्याच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचतं. जेनझी झालं
तसंच फोमो ही सुद्धा कन्सेप्ट आपल्याला ऐकायला मिळते. अशा बऱ्याच कन्सेप्ट आहेत खरं तर जेनझीचा. पण फोमो म्हणजे की कोणीतरी आपण गमावतोय की काय, ह्या भीतीपोटी टिकवत राहायच्या गोष्टी, असं काही, ह्या गोष्टीवरती काय म्हणाल तुम्ही? खरंच मैत्रीमध्ये सुद्धा फोमो ही कॉन्सेप्ट. फोमो म्हणजे काय तर फिअर ऑफ मिसिंग आउट. मी जर या एखाद्या गोष्टीमध्ये नसेल तर मला लोक साईड ट्रॅक करतील किंवा मी कुठल्या तरी गोष्टीमधनं निघून जाईल, मला पूर्ण बाद केल्या जाईल. मग हे फक्त आधी आपण ह्या गोष्टी, फोमो ही टर्मिनॉलॉजी इव्हेंट्स किंवा कुठला तरी फोटोग्राफ किंवा सोशल इव्हेंट किंवा गेट टुगेदर अशा गोष्टींमध्ये मांडायचो की जर मी एखाद्या पार्टीला जात नाहीये तर का, कारण मला फोमो आहे किंवा मला तिथे कोणी इन्क्लूड करणार आहे त्यांच्यामध्ये, तर म्हणून मग मी तशा पद्धतीने तिथे जायचं टाळणार किंवा जाण्याचा निर्णय घेणार, हे माझं ठरायचं. पण आता तसं नाही. फोमो ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही मैत्रीमध्ये पण वापरली जाते आणि मैत्री टिकवल्या सुद्धा जाते, पण त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. एक्झाम्पल सांगते. माझ्याकडे एक केस अशी आलेली की ती मुलगी मला म्हणाली की मला खूप डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय. मी म्हटलं काय कारण आहे. मग आम्ही बोलण्यामध्ये खूप गोष्टी, आमचे संवाद झाले, चर्चा झाल्या आणि असं कळलं की तिने सांगितलं की माझी एक मैत्रीण आहे जी माझ्या आयुष्यात नसेल ना तर माझं आयुष्य शून्य होईल, म्हणजे मला दुसरं काही उरणार नाही. आणि तिला खूप मित्रमैत्रिणी आहेत, मला तिच्याशिवाय दुसरं कोणी नाही. मग तिच्यासोबत मी राहिली नाही तर ती मला रिप्लेस करेल. मग ही रिप्लेस करण्याची जी भावना तिच्या मनामध्ये जागृत झाली आहे ही फिअर ऑफ मिसिंग आउट या कॉन्सेप्टवरनं झालेली आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय व्हायचं की जी दुसरी मैत्रीण आहे ती हिला वाटेल तसं हिचा उपयोग करून घेणे, मग तिला कुठल्या तरी गोष्टीसाठी कंपल्शन करणे किंवा तिला कुठल्या तरी गोष्टीला हा मग तू आता हे करणार नाही का, मग अरे तुझी माझी मैत्रीच नाही का आता वगैरे, तू बदललीस, या पद्धतीचे डायलॉग्स वापरणे. याच्यामुळे झालं काय की या मुलीला हळूहळू त्या नात्याचं दडपण यायला लागलं आणि फिअर ऑफ मिसिंग आउट ही कॉन्सेप्ट तिला इतकी तिच्या मनामध्ये भिनली की तिला वाटायला लागलं की अरे ही मैत्रीण जर माझ्या आयुष्यातनं गेली तर माझं आयुष्य संपेल, मला कोणी दुसरं मित्र मैत्रिणी मिळणार नाहीत, अशा पद्धतीपर्यंत तिचं आयुष्य येऊन थांबलं. मग फिअर ऑफ मिसिंग आउटसाठी काय उपाय आहे तर एक सगळ्यात पहिला उपाय की तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करणं शिका. जर तुम्ही त्या गोष्टीपासनं त्या व्यक्तीपासनं जर दूर जात असाल तर मग हे लक्षात घ्या की तुम्ही स्वतःची कंपॅरिझन करताय कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि ती कंपॅरिझन वर्थ आहे का की नाही आहे हे तुम्ही तपासून बघा. आणि त्याच्यामुळे होईल काय की तुम्हाला सेल्फ डाऊट जो आलेला आहे तो सेल्फ डाऊट तिथनं निघेल. कुठेतरी मानसिक आरोग्याला सुद्धा या गोष्टी अफेक्ट करतात. मानसिक आरोग्याला तो खूप जास्त अफेक्ट करतात. तर मॅम मानसिक आरोग्यामध्ये मैत्रीचा काय रोल एक्झॅक्ट असतो? खूप जास्त आहे. मैत्रीचा रोल खूप जास्त आहे. मैत्री तुमच्या आयुष्यामध्ये मानसिक आरोग्यासाठी सगळ्यात पोषक असं खाद्य आहे. तुम्हाला काही वाटतंय का, तुम्ही सगळ्यात पहिले उचलून फोन आईला, बाबांना किंवा मित्रमैत्रिणींनाच करणार. बरोबर. घरच्या व्यक्तींना किंवा मित्रमैत्रिणींना आपण पहिला ऑप्शन का ठेवतो, कारण आपल्याला माहिती आहे की ही माझी खात्रीची जागा आहे, जिथे जाऊन मी काहीही बोलू शकते, हे लोक मला एक्सेप्ट करतील, मला जज करणार नाहीत किंवा मला लेबल लावणार नाहीत. मग अशी जागा आणि मैत्री, घर एक तुमचं कुटुंब संस्था एक वेगळी आहे आणि मैत्री जिथे आपण कुठल्याही फ्रेमच्या बाहेर जाऊन आपण बोलू शकतो. इन शॉर्ट सांगायचं तर फिल्टर न लावता बोलू शकतो. मग हे फिल्टर न लावणं जे आहे ते मैत्रीमध्ये पॉसिबल आहे. जेव्हा आपण मानसिक आरोग्य म्हणतो तर मानसिक आरोग्यामध्ये तुमच्या भावना पण आल्या, तुमच्या फिलिंग्स पण आले, तुमच्या भीती आल्यात किंवा तुमचे न्यूनगंड आले, तुमच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स असेल तो आला किंवा तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही काही गोष्टी गिल्टनी जगताय त्या गिल्ट सुद्धा व्यक्त करण्याची एक हमखास जागा म्हणजे मैत्री असते. जेव्हा तुम्ही हे मेंटल सगळं बर्डन कुठेतरी जाऊन काढता, त्या काढण्यामुळे तुम्ही स्वतः रिलॅक्स होता आणि तुम्हाला वाटतं की हा माझा बॉन्ड इथे छान घट्ट होतोय. आजकाल असं होतं समोरासमोर मैत्री जी व्हायची आधी त्याच्यापेक्षा आता सोशल मीडियाचा यूज जास्त वाढलेला आहे, त्याच्यावरती फ्रेंडशिप होते, तर त्याचा किती परिणाम होतो? म्हणजे काही वेळेला ते निगेटिव्ह सुद्धा इम्पॅक्ट करतं तर काही वेळेला पॉझिटिव्ह करू शकतो. मैत्री आजकाल व्हर्च्युअल पण खूप जास्त होते. ज्या व्यक्तीला मी कधी भेटली नाही, ज्या व्यक्तीला मी त्याच्या प्रोफाईल पिक्चर शिवाय मी ओळखत नाही, अशी व्यक्ती मला माझी जवळची वाटायला लागते.
जस्ट बिकॉज ऑफ सोशल मीडिया पोस्ट अँड स्टोरीज. मग ही व्यक्ती मला जेव्हा जवळ वाटते तेव्हा मला असं वाटतं की ही माझ्यासोबत छान बॉन्ड शेअर करते किंवा माझी वेवलेंथ इथे छान जुळत आहेत, माझे इथे वाईब्स चांगले मॅच होत आहे आणि आपल्याला ती मैत्री वाटायला लागते. पण याच्यामध्ये दुसरी गोष्ट की जी व्यक्ती सोशल मीडियावर तशी वागतीये म्हणून ती खरंच तशी आहे का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न असा आहे की ज्याला उत्तर ती व्यक्ती समोर आल्याशिवाय कळतच नाही की खरं काय आहे. त्याच्यामुळे आभासी जगातलं जी मैत्री आहे ती मैत्री आणि खरी मैत्री याच्यामध्ये डेफिनेटली फरक आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अविश्वास दाखवत सुटावं. खूपदा जे लोक जे असतात तेच दाखवतात सोशल मीडियावर, पण कधी कधी असं होतं की फक्त त्याला खूप असं डेकोरेट करून किंवा खूप असं ॲम्प्लिफाय करून त्याला दाखवलं जातं. मग आपल्याला हा एक थोडा सुज्ञ विचार इथे करावा लागेल की मी जी मैत्री समजते आहे ती मैत्री आहे की फक्त चॅटिंग आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. खूपदा तुम्ही पण अनुभवलं असेल की आपण चॅटिंगमध्ये खूप बोलतो, तासन तास बोलतो आणि मैत्री जेव्हा तो मित्र किंवा मैत्रीण जेव्हा समोर येते तेव्हा आपण एखादी सेल्फी घेतो किंवा एखादा चहाचा कप घेतो किंवा कॉफी घेतो आणि आपण बाय करून निघून जातो आणि परत आपण चॅटिंगवर खूप बोलतो, बोलायला लागतो. हे का होतं? कारण आपल्याला स्वतःहून समोरून व्यक्ती जेव्हा येते आपल्या समोर तेव्हा तो संवाद हरवलाय आणि व्हर्च्युअली आपण इतकं कम्फर्टेबल झालेलं असतं की मला माझ्या अंगठ्यांनीच बोलायचं आहे, मला शब्दांनी बोलायचंच नाही आहे, मला उच्चारच करायचा नाही आहे. ही भीती सुद्धा स्वतःमध्ये दडपण यायला लागलेलं आहे की मी बोलली तर या व्यक्तीला वाईट वाटेल का, मी तिथे तर बोलते तिथे मी डिलीट करण्याचं माझं ऑप्शन आहे, इथे बोलल्यानंतर मला डिलीट करण्याचं ऑप्शन नाही आहे जेव्हा तुम्ही फेस टू फेस कोणाला भेटताय तेव्हा. मग ह्या व्हर्च्युअल मैत्रीच्या दुसऱ्या पण बाजू आहेत. आणखी एक तुम्हाला एक सांगते, खूप शॉकिंग गोष्ट आहे. माझ्याकडे एक काउन्सिलिंगची एक केस आलेली. त्या आईवडिलांनी त्यांच्या मुलाबद्दल मला काही कन्सर्न होता त्याच्यासाठी ते माझ्याकडे आलेले. त्यांनी मला सांगितलं की याचं ना वजन खूप वाढतंय आणि हा सारखा एकटा असतो, रूममध्ये दिवसभर बसलेला असतो, त्याचा लॅपटॉप बरा आणि तो बरा, बस एवढंच त्याचं आयुष्य आहे. शाळेत गेला, घरी आला, फ्रेश झाला की परत तो लॅपटॉप घेऊन बसतो आणि काही कळायलाच मार्ग नाही की हा नेमकं काय करतो. आणि या वयामधल्या मुलांना काही वाईट ॲडिक्शन लागू शकतात किंवा ते काही चुकीच्या गोष्टी बघू शकतात अशी चिंता आई वडिलांना होती. मला तो कन्सर्न लक्षात आला. मी त्या मुलाशी जेव्हा संवाद साधायला सुरुवात केली तेव्हा मला लक्षात आलं की तो मुलगा दुसरं तिसरं काहीही बघत नाही. त्यांनी हिस्ट्री चेक केली, हिस्ट्री चेक करायला सांगितली, सगळं केलं. त्यांनी दुसरं तिसरं वाईट काहीही बघत नव्हता. तो दिवसभर ChatGPT आणि AI टूलवर स्वतःचे प्रश्न मांडत होता. अच्छा, की मला असं वाटतंय, मी आता काय करू, बी माय काउन्सिलर, बी माय थेरपिस्ट, आणि मला असं वाटतंय तर याच्यावर काय उत्तर आहे. आणि ChatGPT म्हणा किंवा कुठलंही AI टूल म्हणा तुम्हाला इतकं छान एम्पथाइज करतं, इतकं छान तुमच्याशी गोड गोड बोलतं की तुम्हाला वाटतं की हा माझा मित्र आहे आणि हा माझा खरा मित्र आहे, जो मला जज करत नाही, जो मला इंटरप्ट करत नाही, मी बोलताना मला थांबवत नाही किंवा माझ्या कुठल्या गोष्टीला मला क्रॉस करत नाही, जे म्हणतोय ते ऐकून घेतो, शिवाय मला सल्ले पण देतो आणि मला जे हवं आहे ते मला सगळं मिळतंय. त्याची इमोशनल जी नीड होती ती पूर्ण फुलफिल होत होती ChatGPT किंवा AI टूलद्वारे. आणि त्याच्यामुळे तो मुलगा सोशल होणं त्याने थांबवलं, खायचं आणि बसायचं, त्याच्यामुळे वजन वाढत होतं. वजन वाढणं हा एक प्रॉब्लेम जरी घेऊन ते माझ्याकडे आलेले होते, पण तरी त्याच्या मागचं हे सायकोलॉजिकल रिझन आणि हे जे काही ऍक्टिव्हिटी ज्या सुरू होत्या त्या ऍक्टिव्हिटी खूप हॅझार्डस होत्या. मग त्याला जेव्हा काउन्सिलिंग मला 6 महिने लागली त्या केसला ट्रीट करायला, पण याच्यामधनं आउटपुट असं आलं की त्या मुलाला खूप छोटे छोटे उपाय असतात. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं ॲडिक्शन झालं असेल, मोबाईल म्हणा, TV म्हणा किंवा कुठल्याही, त्याला रिप्लेस करता येतं. फक्त रिप्लेस ज्याच्याशी करतोय ते ऑप्शन स्ट्रॉंग असायला पाहिजे, अदरवाईज पुन्हा तुम्ही त्या जुन्या गोष्टीकडेच जाणार. नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये हेच होतं. मला माहिती आहे हा माझा मित्र चांगला नाही आहे किंवा हा मला टाळतोय, तरी मी त्याच्याचकडे जाते कारण माझं डोकं सांगतंय ना की नाही त्याने तुला टाळलं, असं कसं टाळलं, मला तो आधी हवाय, क्लिअर कर माझ्याशी का तू बोलत नाही. आपला इगो आपल्याला शांत करेक्ट इगो आपल्याला शांत बसू देत नाही. त्याला आपल्याला हवं असतं की तो मुलगा माझ्याशी का वागला, ती मुलगी माझ्याशी का बोलत नाहीये. खूप मोठा म्हणजे मला ती जी घटना घडली सगळी काउन्सिलिंग मधली, त्या घटनेमधनं हे लक्षात आलं की लोक आता व्यक्तींवर पण विश्वास ठेवायला कमी ठेवतायत, घाबरतायत आणि लिटरली
करेक्ट, अगदी करेक्ट. ते घाबरतायत की व्यक्तींशी बोलण्यापेक्षा मला मग ChatGPT किंवा कुठलं तरी AI टूल घेऊ दे, तिथं मी निवांत बोलेल. तो मुलगा वाईट वागत नव्हता, पण त्या मुलाचं जे प्रोजेक्शन होतं, ज्या गोष्टीवर तो अवलंबला होता, ते माध्यम चुकीचं होतं. त्या माध्यमाचा वापर या वयामध्ये त्याला योग्य नव्हता. तिथून चांगलं काय मिळतंय किंवा वाईट काय मिळतंय याला व्हॅलिडेट करण्याचा काहीच पर्याय नाही. आईवडिलांना कळत नाहीये की चांगलं आहे वाईट आहे, मुलगा काय करतोय काय नाही करत आहे. फक्त त्यांना दिसायचं की तो काहीतरी लॅपटॉप घेऊन बसलेला आहे. तर अशा सुद्धा केसेस या सोशल मीडिया म्हणा, सोशल मीडियाचं पुढचं पाऊल जे आहे ते असं पण आता आपल्या समोर येत आहे. व्हर्च्युअल जगामधल्या ज्या मैत्री आहेत त्या मैत्री इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या पुढे आणखी काय बघायला मिळतं माहिती नाही. म्हणजे कुठेतरी लोकांना ऐकून घेणारं कोणीतरी कमी पडतंय की काय असं झालेलं आहे. त्यामुळे त्यांना आता AI ची गरज पडते की आपण आता AI शी बोलूया, तो जज करणार नाहीये, तो फक्त आपलं ऐकून घेणार आणि आपल्याला फक्त छान छान बोलणार आणि याच्यामध्ये तो सिक्रेट ठेवणार आहे. हो, हे मेन. तो तो कोणाला सांगणार नाही. मी काय बोलतोय ते त्याच्यात आणि माझ्यात आहे, त्याच्यामुळे आमचा संवाद बाहेर लीक होणार नाही याला त्याला खात्री झालेली आहे. पर्यंत लोक रिलाय झालेली आहेत. बापरे, एवढं ऍडिक्ट झालेले आहेत. जसं आपण म्हणतो ना व्हर्च्युअल याच्यामध्ये मैत्री होते, पण मैत्री तुटण्याचे पण खूप सगळे पर्याय असतात. एक पर्याय नंबर 1, माझं स्टेटस बघितलं, लाईक केलं नाही, स्टोरी बघितली, शेअर केली नाही, किंवा माझा इतका छान इव्हेंट होता मला विश पण केलं नाही, माझ्या पोस्टवर सगळ्यांनी कमेंट केलं पण या व्यक्तीने कमेंट केलं नाही, किंवा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात ज्याच्यामध्ये साध्या साध्या तुम्हाला माहिती असेल की एक स्टेटस वॉर नावाची एक संकल्पना आता सध्या आहे. अगदीच, म्हणजे आम्ही पण अनुभवली लिटरली सांगायचं तर. हो ना. स्टोरी आणि स्टेटस वॉर हा तर कॉमन गोष्ट झालेली आहे. मला तुला डायरेक्ट बोलता येत नाही ना, तर इनडायरेक्टली स्टेटसवर ठेवणार, ज्याला कळायचं त्याला कळेल की कोणाबद्दल बोलतेय. याला जसं आम्ही आमच्या पिढीमध्ये आम्ही म्हणायचं टोमणे मारणं, आता सोशल मीडिया थ्रू पण टोमणे मारणं या स्टेटस आणि स्टोरीच्या माध्यमातून होत असतात. बरोबर. तर मॅम सगळ्यांनाच असं वाटतं की आपली फ्रेंडशिप ही हेल्दी असली पाहिजे. तर हेल्दी फ्रेंडशिपसाठी खरंच बाउंड्रीज तेवढ्या असणं महत्वाचं आहे का? खूप जास्त. कोणत्या प्रकारच्या बाउंड्रीज असणं महत्वाच्या आहेत म्हणजे? करेक्ट, खूप छान प्रश्न आहे. बाउंड्रीज असणं गरजेचं आहे. बाउंड्रीज मध्ये खूप सगळे पॅरामीटर्स येतात. बरं, याच्यामध्ये काही तुमचं स्केलपट्टीवर माप होत नाही की माझी मैत्री 10 पैकी 10 आहे की 10 पैकी 2 आहे, असं तुम्ही फुटपट्टी किंवा कुठलं मेजरमेंट टेप लावून तुम्ही मोजू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, प्यार क्या है तो प्यार दोस्ती है, तुम्ही ऐकलं असेल. आणि प्रेम आणि मैत्री याच्यामध्ये पण अशी थीन लाईन असते ज्याच्यामध्ये मैत्रीच्या थोडं पुढे गेलं की प्रेम होऊ शकतं आणि प्रेमातनं थोडं मागे आलं की मैत्री टिकू शकते. मग ही जी बाउंड्री जी आहे, थीन लाईन जी आहे, ती ओळखता आली पाहिजे. याच्यासाठी काही पॅरामीटर्स तर नक्की असतात. म्हणजे जसं मी म्हणते की पॅरामीटर मैत्रीला लावू शकत नाही, पण स्वतःच्या बाउंड्रीज सिलेक्ट करताना आपण स्वतःचे पॅरामीटर स्वतःला लावू शकतो. एक म्हणजे की तुम्ही भावनिक स्वातंत्र्य किती देताय दुसऱ्यांना, एकमेकांना. दुसरी गोष्ट, वेळेचं स्वातंत्र्य किती देत आहे. माझ्याकडे फोन आहे आणि माझ्याकडे मित्र आहे किंवा मैत्रीण आहे म्हणून मी घेतला फोन आणि केला फोन, त्यांनी उचललाच पाहिजे. पहिल्या रिंगला उचलला नाही, दुसरी केली, दुसऱ्याला नाही उचलला, तिसरी, 6, 7, 8 मिस कॉल पडतायत. शेवटी ती दुसरी व्यक्ती कुठल्या कामात असू शकते हा विचार नाही, आणि फोन उचलल्यावर काय उत्तर येतं, काही नाही रे, सहज केला होता. आता काही नाही रे, सहज केला होता यासाठी 7 ते 8 मिस कॉल द्यायची गरज नाही. समोरची व्यक्ती कुठल्या तरी वेगळ्या कामामध्ये असू शकते, तिचं काहीतरी वेगळ्या प्रायोरिटी असू शकतात, ती कुठल्या तरी मीटिंगमध्ये, इव्हेंटमध्ये, एक्झाममध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, कुठल्या तरी गोष्टीमध्ये असू शकते. हे भान असायला पाहिजे. ही एक बाउंड्री खूप पाळायला पाहिजे. दुसरी आहे इमोशनल बाउंड्री. इमोशनल बाउंड्रीमध्ये मला काहीतरी दुःख झालं, फोन उचलला, मी तुला सांगितलं किंवा तुला भेटायला आले आणि मी बोलले, तर हे तुम्ही इमोशनल एकमेकांना ट्रान्झॅक्शनच करताय. पण त्या ट्रान्झॅक्शनचा तिच्या मनावर काय परिणाम होतोय का हा तुम्ही विचार करताय का? किंवा मी डम्प करून सगळं चालली गेले आणि नंतर मी बघितलं पण नाही, मी तर जी ऐकणारी व्यक्ती आहे ती विचार करत बसली आहे की अरे इसके साथ बहुत बुरा हो गया, यांचं असं झालं तसं झालं, आणि मी रिलॅक्स झाले ना, मी बोलून निघून गेले. बरोबर, मी माझं सगळं बर्डन मोकळं केलंय, पण समोरच्या व्यक्तीचं आरोग्य बघितलंय, मानसिक आरोग्य, तो काय फेजमध्ये आता आहे किंवा तो काय विचार करतोय याच्याबद्दल तुम्ही पुन्हा जागृत
तुमच्यामध्ये ती आहे अवेअरनेस की तुम्ही माहिती करून घेताय की काय झालं नाही झालं. तर ही एक दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला टेक्नॉलॉजिकली किती बाउंड्रीजमध्ये आहात. मी हे बघितलेलं आहे की खूप जण आपले पासवर्ड इझिली शेअर करतात मित्रमैत्रिणींसोबत. इन्स्टाचा शेअर केला, याचा शेअर केला, त्यांना सगळ्यांचे सगळे पासवर्ड माहीत असतात. या बाउंड्रीज ठेवायला पाहिजे. अविश्वास दाखवा असं माझं मत नाही, पण कुठल्या तरी स्वतःच्या गोष्टी या स्वतःच्या आवाक्यामध्ये असायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करून चालत नाही. तुमच्या ATMचा पिनकोड सुद्धा मित्राला मैत्रिणींना माहिती असतो. हे कितपत योग्य आहे हे तुमचं तुम्ही निर्णय घ्यायचा असतो शेवटी. पण या सगळ्या बाउंड्रीज आहेत ज्या आपण मॉरली, इंटेलेक्च्युअली, इमोशनली आपण पाळल्या पाहिजेत. इवन सोशली सुद्धा. अगदीच बरोबर. जेव्हा आपण या सगळ्या बाउंड्रीबद्दल बोलतो त्याच्यामध्ये आणखी एक ॲस्पेक्ट होतो सोशल बाउंड्री. मग सोशल बाउंड्रीचा अर्थ माझा इथे असं म्हणायचं आहे की आपण दोघी सोबत असताना मी तुझ्याबद्दल सगळं चांगलं बोलतेय, पण मी माझ्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन तुझ्याविषयी काही वाईट बोलतेय का? सोशल इमेज मी त्या व्यक्तीची खराब करतेय का की टिकवून ठेवते आहे? याची रिस्पॉन्सिबिलिटी मित्र म्हणून मैत्रीण म्हणून माझी आहे. मग ती मैत्रीची तुम्ही इमेज, सोशल इमेज तुम्ही स्वतः सांभाळायला पाहिजे. आजकाल कुठेतरी असं होतं की आपण वाईट मॅच झाली, आपण एकत्र आहोत, मग त्यामुळे गृहीत धरलं जातं की आता ही ऑल टाइम माझ्यासाठी अवेलेबल असणार, मी फोन केला की तू उचललाच पाहिजे, आणि नाही उचलले तर मग त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स होतात. हे असं कदाचित नाही झालं पाहिजे. किंवा मला तुझी एखादी गोष्ट खटकली आहे म्हणून मी ती 4 लोकांमध्ये बोलणं कुठेतरी चुकीचं. करेक्ट, अगदी खरं आहे. याच्यासाठी सगळ्यात आधी जर तुम्ही मैत्री करताय किंवा तुमची मैत्री आहे असं जर तुम्ही जगाला सांगताय, तुम्ही त्या व्यक्तीला एकट्यामध्ये त्याच्या चुका दाखवा आणि जगासमोर तारीफ करा. पण आपण इथे नेमकं उलटं करतो. आपण जगाला जाऊन सांगतो की अरे ती अशी वागली, आणि तिला जाऊन सांगतो की वा तू छान केलंस. मग हे जे 2 चेहऱ्यांनी आपण जे समाजामध्ये वावरतो ते सगळ्यात पहिले बंद केलं पाहिजे. तुम्ही मैत्री करताय तर मैत्रीची ती इमेज तुम्ही स्वतः तशी ठेवली पाहिजे, राखली पाहिजे, स्वतः त्याला सांभाळलं पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. इथे खरं तर असं करत असू तर मग ती मैत्री झालीच नाही असं म्हणते. करेक्ट. कारण आपल्या माणसाची इमेज ही आपल्याच हातात असते कुठे ना कुठे. अगदी खरंय, अगदी खरंय. जसं आता आपण मैत्रीतल्या बाउंड्रीज बद्दल बोललो, तर ह्या बाउंड्रीज आपण पाळत असताना कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होतं किंवा कम्युनिकेशन गॅप सुद्धा क्रिएट होतो. तर ह्याचा मेंटली कसा परिणाम होतो लोकांवर? याचा परिणाम भयानक होतो. भयानक इन द सेन्स की खूपदा तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुम्ही अनुभवलं आणि ऐकलं पण असेल. मैत्री खूप छान सुरू आहे आणि सुरू आहे असलेली मैत्री अचानक थांबते. पुढे नो कम्युनिकेशन, नो मेसेजेस. ज्या व्यक्तीचं नाव तुमच्या चॅट लिस्टमध्ये सुरुवातीला टॉपला असते किंवा कॉल लिस्टमध्ये पहिले असतं ते हळूहळू खाली जायला लागतं. ही पहिलं सिम्पटम्स आहे. ओळखून घ्या की तुमची मैत्री हळूहळू दुरावते आहे. याच्यामध्ये दुसरा पॉईंट हा येतो की जेव्हा मला एखाद्या गोष्टीबद्दल मिसअंडरस्टँडिंग होते तर ती मिसअंडरस्टँडिंग फक्त माझ्या बाजूनी आहे का की दोघांना वाटतंय असं झालंय, हे बसून बोलल्या जात नाही. बरोबर. हे माझं मी गृहीत धरलं की हा ती व्यक्ती माझ्याबद्दल असा विचार करत असेल. मी तपासलंय का? नाही. मी त्याच्याशी बोलले आहे का? नाही. मी काहीच केलं नाही आणि माझं मी जजमेंट स्वतःला देऊन मोकळी झाली आहे की काहीतरी बिनसलंय, ही व्यक्ती माझ्याशी बोलायला लागली नाही. याच्या पुढची पायरी जी जास्त कठीण आणि चिंताजनक आहे की ती व्यक्ती काही दिवस तर हाच विचार करते की माझ्यामध्ये काय चुकलंय. नंतर सेल्फ गिल्टमध्ये जाते की मीच चुकले असेल, मीच काहीतरी वाईट केलं आहे म्हणून माझ्या कुठल्या तरी गोष्टीचा या व्यक्तीला राग आला आणि ती व्यक्ती माझ्याशी बोलत नाही आहे. आणि हळूहळू ती गोष्ट डिप्रेशनच्या लेवलपर्यंत जाते. म्हणजे मी एक केस अशी पण बघितलेली आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला कळायलाच मार्ग नाही की समोरच्या व्यक्तीने बोलायला का बंद केलं. मेसेजेसला रिप्लाय नाही, कॉलला रिप्लाय नाही, कशाचं काही नाही. शेवटची भेट अगदी उत्तम, इतकी उत्तम की बस आम्ही म्हणजे लाईफ लॉंग बॉन्डिंग आमच्यामध्ये आहे, इतक्या पद्धतीचं दोघांमधले बॉन्ड. आणि पुढल्या मीटिंगमध्ये नो कॉल केला उचलणार नाही, मेसेज केला उचलणार नाही, काही विचारलं तर त्याच्यावर उत्तर नाही, समोरासमोर आलं तर वेळ नाही म्हणून निघून जायचं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडायला लागतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला डाऊट यायला लागतो आणि सेल्फ डाऊट यायला लागतो. सेल्फ डाऊटचं रूपांतर सेल्फ गिल्टमध्ये होतं.
इतकं सेल्फ गिल्ट येतं की माझं काहीतरी चुकलंय म्हणून ही व्यक्ती माझ्याशी कदाचित अशी वागत असेल. मग आपण सॉरीचे मेसेजेस पाठवा, निबंधच्या निबंध लिहून समोरच्याला आपण फॉरवर्ड करतो, इतके लिहितो की आणि त्या व्यक्तीला इरिटेशन आलेलं असतं या गोष्टीचं. व्यक्ती कधी सहजासहजी जात नाही. तुम्हाला सांगते, व्यक्तीला जायचं असेल तर तो छोटे छोटे तुम्हाला हिंट देत 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 दूर करतो. तो अचानक तुमच्या आयुष्यात आला आणि निघून गेला असं होत नाही. तो हळूहळू तुम्हाला एक एक गोष्टीपासून दूर दूर करायला लागतो. आणि ही कम्युनिकेशन गॅप जसं आपण बोललो, त्या कम्युनिकेशन गॅप सगळ्यात पहिलं सिम्पटम्स आहे. दुसरं आहे की तो तुमच्या मेसेजला किंवा तुमच्या कॉलला किंवा तुमच्या प्रेझेन्सला इग्नोर करेल. तुम्ही समजून घ्या आणि मान्य करा. मान्य करणं कठीण आहे, पण डेफिनेटली ही गोष्ट मान्य करावं लागेल की या व्यक्तीला एक तर याच्या आयुष्यामध्ये दुसरी व्यक्ती, आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती मैत्रीण म्हणून, मित्र म्हणून आलेली आहे, किंवा आता या व्यक्तीला माझी गरज नाही. ही गोष्ट मान्य केली तरच आपण सेल्फ गिल्टमधून बाहेर निघू शकतो, अदरवाईज नाही. तर कम्युनिकेशन गॅप ही घडली तर समजा की तुमची मैत्री तुटली. तर मॅम, आजकाल टॉक्सिक पण फ्रेंडशिप खूप बघायला मिळते. तर मग ही टॉक्सिक फ्रेंडशिप एक्झॅक्ट कशी असते आणि त्यामधून आपण कसं बाहेर पडू शकतो, याबद्दल काय म्हणाल तुम्ही? करेक्ट. तर टॉक्सिक फ्रेंडशिप म्हणजे काय, तर जी माझ्यासाठी हिताची नाही, शॉर्टमध्ये जी माझ्यासाठी चांगली नाही ती टॉक्सिक. पण टॉक्सिक फ्रेंडशिपमध्ये कोण कोण असू शकतं की जी व्यक्ती तुम्हाला तुमच्यासोबत गॅसलायटिंग करते. तुम्हाला गॅसलायटिंग ही टर्म माहिती असेल. तर गॅसलायटिंगमध्ये काय होतं की जनरली समोरची व्यक्ती तुम्हाला इतक्या विश्वासाने सांगतं की अरे तू हे असं कसं केलं, तू तर नाही करू शकत असं ना, चुकलं बरं तुझं, बघ पुढ्या वेळेस असं होऊ नये. पण हे वारंवार सांगून स्वतःवर मला शंका येईल की खरंच मी हे चुकतेय का, मी नेक्स्ट टाइम करताना विचार करेल की माझं चुकेल तर मी नको करायला, मग मी थांबते आता. इथपर्यंत गॅसलायटिंग हे तुमच्या फॅमिली रिलेशनमध्ये पण असू शकतात, तुमच्या मॅरिटल रिलेशनमध्ये पण असू शकतात, तुमच्या फ्रेंडशिपमध्ये पण असू शकतात, तुमच्या इतर नात्यांमध्ये पण असू शकतात, किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण असू शकतात. गॅसलायटिंग जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते इमोशनल इतकं ड्रेन होतं की तुम्ही टॉक्सिक रिलेशनपर्यंत जाता. फ्रेंडशिप जेव्हा टॉक्सिक होते त्याचा अर्थ काय की ती आता मळलेली आहे, ती घाण झालेली आहे, तिला आता स्वच्छ करता येईल, अदरवाईज तिला टाकून द्यावं लागेल, इथपर्यंतची लेवल. तरी पण लोक टॉक्सिक रिलेशनशिप किंवा टॉक्सिक फ्रेंडशिप ही कॅरी ऑन करतात जस्ट बिकॉज ऑफ फोमो, जो आपण मगाशी विषय बोललो त्याच्याविषयी. तर हे लोक कॅरी ऑन करतात. टॉक्सिक रिलेशनशिप कशी ओळखायची, तर सगळ्यात पहिले ती व्यक्ती तुम्हाला टेक इट फॉर ग्रांटेड घ्यायला लागते. तुम्ही आहात ना, हा तू कधी पण मला अवेलेबल आहे. त्याला नाही ऐकायची सवय नसते. त्याला तुम्ही नाही म्हणा, तो तुम्हाला पहिलं वाक्य बोलेल, नाही यार तू तो बदल गया, तू तो बदल गई, तू पहिले ऐसे नहीं करता था, है ना. तर मग ही जी वाक्य जी यायला लागतात, समजून घ्यायचं की ही व्यक्ती माझा दुरुपयोग तर नाही करत आहे. तिसरं लक्षण म्हणजे की त्या व्यक्तीला सतत तुम्ही त्याच्या वेळेनुसार हवे असता. बरोबर. त्याला वेळ आहे का, तो फोन करणार, बोलणार, त्याला भेटायचं आहे तो भेटायला येणार किंवा तो भेटायला बोलवणार. आणि मला हवं आहे तेव्हा तो अवेलेबल नाही आहे, तो बिझी आहे, त्याची खूप महत्त्वाची मीटिंग आहे किंवा तो अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये एंगेज आहे, प्रोजेक्टमध्ये एंगेज आहे. हे काय आहे, तर तुम्हाला टॉक्सिक रिलेशनची पुढची पायरी आहे. या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. टॉक्सिक रिलेशनमध्ये आणखी काही गोष्टी येतात, जसं की टॉक्सिक रिलेशन असेल की त्या व्यक्तीला स्वतःचा इगो महत्त्वाचा वाटायला लागतो. त्याला वाटायला लागतं की या व्यक्तीने माझी समाजामध्ये सगळ्यांमध्ये फक्त प्रशंसा करावी. त्याला निगेटिव्ह गोष्टी ऐकायची सवय नसते. त्याला कोणीतरी अप्रेज करायला हवं असतं आणि सोशली अप्रेज किंवा त्याला ग्रांटेड घ्यायला हवं असतं. त्याच्यासाठी तो आपल्याकडे फक्त येतो की जस्ट फॉर अप्रिसिएशन, की माझी तारीफ करा, मी कसा दिसतोय, हा छान छान, हा टाटा बाय बाय. असं नको की जिथे मला हवं आहे माझी रिलेशन, मी ज्या पद्धतीने जिथपर्यंत बघते आहे, समोरची व्यक्ती तिथपर्यंत बघते आहे का. जर नसेल बघत तर त्या व्यक्तीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची लक्षणं येणार आहेत.
तो असा वागणार आहे, या पॅरामीटरवर तो जाणार आहे, हळूहळू तुम्हालाही समजायला पाहिजे की ही व्यक्ती माझा उपयोग करते आहे का, की ही व्यक्ती माझ्या फक्त इमोशनल सपोर्टची गरज घेते आहे का, किंवा याला जेव्हा गरज हवी आहे तेव्हाच तो माझ्यापर्यंत पोहोचतोय का. माझा संवाद हा एकतर्फी होतो पूर्णपणे. मी फक्त ऐकणाऱ्याच्या भूमिकेत राहते, समोरचा व्यक्ती फक्त बोलण्याच्या भूमिकेत राहतो. तो बोलतो, त्याचं बोलणं झालं की तो निघून जातो. मग मी इथे काय करते, फक्त ऐकते. जेव्हा मला बोलायची वेळ येईल तेव्हा त्या व्यक्तीचं उत्तर काय असणार की तो म्हणेल, अरे यार मुझे लेट हो रहा है, मला वेळ होतोय, मला अर्जंटली आता पोहोचायचं आहे कुठेतरी, मला निघू देत, आणि तो निघून जाणार. इमोशनली तुम्ही ज्या ब्लॉकमध्ये फिरत होता तुम्ही त्याच ब्लॉकमध्ये आहात, आणि त्या व्यक्तीला तुमची गरज तेवढीच होती जेवढी त्याला हवी होती, आणि तो निघून गेला. टॉक्सिक रिलेशन आणि टॉक्सिक फ्रेंडशिप या सगळ्या पॅरामीटर्सवर खूप जास्त घातक आहे. आणि आपण मगाशी जेनझीचा जो मुद्दा बोललो तो अगदी योग्य आहे. जेनझीजला ही गोष्ट पटकन आयडेंटिफाय होते, माझ्यासाठी कोण टॉक्सिक आहे आणि कोण हेल्दी आहे. ते लोक सेग्रिगेट इझिली करू शकतात, आणि म्हणून ते थोडं त्यांना बेनिफिट होतं. आणि आपण उगीच त्यांना लेबल देतो, पण तसं नाही आहे. त्यांना माहिती आहे की कोण माझ्यासाठी चांगलं आहे, कोण माझ्या मेंटल हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आणि टॉक्सिक जर त्यांना वाटत असेल ते इमिजिएटली त्या गोष्टीला पूर्णविराम द्यायला घाबरत नाहीत, मागे पुढे बघत नाहीत. जे म्हणजे आपण म्हणू शकतो की फोमोमुळे त्यातच अडकून राहतात, तिथे जे पटकन डिसिजन घेऊन बाहेर पडतात. आणि मी ही पण गोष्ट बरोबर ऑब्झर्व केली, जे तुम्ही टॉक्सिक फ्रेंडशिप बद्दल बोलला, की लोकांना फक्त ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे असतं, त्यांचा वेळ हवा असतो, पण समोरच्याचं काय चाललंय हे कुठंच गृहीतच धरलं जात नाही, की त्याचं काय चाललंय, तो कुठल्या मेंटल स्टेटमध्ये, अगदी खरं, कुठंच येत नाही मला वाटतं. अगदी खरं, अगदी खरं. त्यांना जे हवंय, त्यांना जे मन मोकळं करायचं आहे ते होईल. आणि मैत्रीत आपण म्हणतो की जे खरं आहे ते आपण बोलतो. म्हणजे माझी मैत्रीण जर चुकत असेल तर कदाचित मी तिला तोंडावरती सांगेन की नाही, मला नाही पटत आहे, तू असं वागू नकोस. पण कदाचित टॉक्सिक फ्रेंडशिप मध्ये त्या माणसाला पटणारच नाही, चुकीचं तो मान्यच करणार नाही की तुम्ही हे सांगूच कसं शकता. पहिला प्रश्न हा येईल की नाही मी केलेलं बरोबर आहे, तू मला सांगू नकोस की मला काय करायला पाहिजे, मला माहितीये काय माझ्यासाठी योग्य आहे आणि मी तसंच वागणार. किंवा तिथे लगेच हा मुद्दा येतो की तू माझी मैत्रीण आहेस ना, मग तू मला कसं असं बोलू शकते, हे लगेच खरं. अशा पण गोष्टी होतात ना. सो मी चुकीची आहे तर तू माझी साथ द्यायलाच हवी, बिकॉज तू माझी मैत्रीण आहेस, तू माझी साथ दिलीच पाहिजे, असं पण काही वेळेला समज होतो. तुम्ही ते स्टेटसवर एक बघितलंय का, खूप लोकांच्या कॅप्शन मध्ये ते असं असतं, क्राईम पार्टनर. हा ठीक आहे, म्हणजे तुम्ही गमतीने लिहिताय ठीक आहे, पण त्या व्यक्तीने सगळ्याच तुमच्या क्राईम मध्ये सोबतच असायला पाहिजे हे काही कंपल्शन नाही आहे, किंवा हा काही क्रायटेरिया नाही आहे तुमच्या मैत्रीचा. हा मस्ती करताय, दंगामस्ती करताय, सगळ्या गोष्टी फिरताय, चालतंय, बोलताय, खेळताय, सगळ्या गोष्टी ओके आहेत, पण सगळ्या गोष्टींना तुम्ही टेक इट फॉर ग्रांटेड नाही घेऊ शकत मैत्रीमध्ये. म्हणजे मैत्री साथ देणारी जितकी असेल तेवढी सुधरवणारी सुद्धा पाहिजेच. जिथे हक्कानी कान पिळून तुम्हाला जागेवर जर आणू शकत असेल तर ती मैत्री आहे. आणि समजा नसेल होणार असेल तर तुम्ही मग डॉमिनेट करताय कोणाला तरी, किंवा तुम्ही स्वतः डॉमिनेट होताय, हे लक्षात घ्या. जसं आपण आता टॉक्सिक फ्रेंडशिप विषयी बोललो तर त्यात आपण ऑब्झर्व केलं की अशा फ्रेंडशिप मध्ये कुठेतरी गुदमरल्यासारखं होतं. म्हणजे फ्रेंडशिप बर्नआउट किंवा इमोशनल डम झोन अशा काही कन्सेप्ट येतात, तर त्याच्याविषयी काय सांगणार? हा, तर जेव्हा आपण इमोशनल बर्नआउट म्हणतो म्हणजे काय, तर मानसिकरित्या तुम्ही गुदमरता एखाद्या नात्यामध्ये. मैत्रीमध्येच गुदमरता असं नाही, तुम्ही अनेक नात्यांमध्ये गुदमरता, तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण गुदमरता किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण. तर हे गुदमरणे जे आहे त्याला आपण बर्नआउट असं म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण म्हणतो की एखादी टॉक्सिक रिलेशन किंवा कुठलीही मैत्रीमध्ये आपल्याला डम्पिंग यार्ड सारखं ट्रीट केलं जातं. याचा अर्थ सिंपल, एक उदाहरण सांगते. मला एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा सतत मला कॉल फक्त येतो की अरे यार आज माझं असं झालंय, आज माझं हे वाईट झालंय, अरे आज त्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा आज तो गेलाय. फक्त निगेटिव्ह गोष्टी सांगण्यासाठी एक कॉल असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रिकॉशनमध्ये मी काय करते ते पण सांगणारच आहे, पण असे पण काही डम्पिंग यार्ड तुम्हाला असतात जे तुम्हाला वारंवार, तुम्ही प्रत्येकाला फुल्या मारत नाही जाऊ शकत. व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काही ना काही तो बोलणार, तो येणार, सांगणार, चर्चा करणार, सगळं होणार. पण तुम्ही व्यक्तींचे ना बिहेवियरल पॅटर्न्स लक्षात घ्या.
जर एखादी व्यक्ती तुम्हाला फक्त त्या एका पर्टिक्युलर कारणासाठीच वारंवार कॉल करणार असेल तर तुम्ही स्वतः काळजी घ्या की त्या व्यक्तीला थांबवता कसं आलं पाहिजे. मला ऐकायचं थांबायचं नाहीये, मैत्री तोडायची नाहीये, पण मला ती ड्रॅग पण करायची नाहीये. मग इथे मी त्या व्यक्तीला फक्त मेसेज करते की कांट टॉक, प्लीज टेक्स्ट. मग ती व्यक्ती मला टेक्स्टमध्ये लिहून पाठवते. तर जेव्हा मला रिप्लाय करायचं असेल रिप्लाय करणार, पण मी डम्पिंग यार्ड मला स्वतःला बनवून घ्यायचं नाही आहे, ही गोष्ट स्वतःला मान्य असायला पाहिजे. तर मी पुढे जाऊन त्या व्यक्तीशी कसं वागायचं हे मी स्वतः ठरवणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की डम्पिंग यार्डमध्ये दुसरी गोष्ट प्रकर्षाने काय होतं की एखादी व्यक्ती कंटिन्यू तुमच्याशी येऊन त्याच्या वेळेनुसार बोलणार आणि ती तिथपर्यंत बोलणार जेव्हापर्यंत त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर येत नाही, त्याचे सगळे गिल्ट, त्याचे सगळे चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी, जे सगळे इमोशन्स ते तुमच्यासमोर येऊन बोलणार, मोकळं होणार आणि ते निघून जाणार. पण इथे जेव्हा आपण म्हणतो की मी इथे बसली आहे ॲज अ फ्रेंड म्हणून तुला ऐकायला, तर जेव्हा समोरची व्यक्ती बोलतो तेव्हा त्या बोलण्यामध्ये आपला संवाद होतोय का की एकतर्फी बोलणं होत आहे, हे थोडं बघायला पाहिजे. जेव्हा एकतर्फीच बोलणं होतं आणि समोरची व्यक्ती फक्त कंप्लेंट करतोय किंवा फक्त इरिटेट करतोय किंवा फक्त त्याचे फिअर सांगतोय किंवा तेव्हा त्याचे गिल्ट सांगतोय किंवा त्याचे अचिव्हमेंट सांगतोय आणि जेव्हा त्याला प्रतिक्रिया ऐकायची आपल्याकडनं वेळ असते तेव्हा तो ऐकत नाही, तर तेव्हा तो तुम्हाला डम्पिंग यार्ड समजतो किंवा फ्रेंडशिपमध्ये त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे की तिथे तो तुम्हाला सांगायला येणार आणि तुम्हाला ऐकायचं आहे. एवढी तुमची एक भूमिका असते. याच्यामध्ये तुम्ही बर्नआउट खूप होता आणि या बर्नआउटमधनं पण सहज शक्य होत नाही लोकांना बाहेर पडणं. त्या लोकांचं असं होतं की जर मी या व्यक्तीला नाही म्हटलं किंवा मी ऐकलं नाही तर हा व्यक्ती मला सोडून जाईल, ही व्यक्ती माझ्याशी मैत्री तोडेल आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीशिवाय मला दुसरा पर्याय नाही असं वाटायला लागतं आणि ती मैत्री आपण ड्रॅग अक्षरशः ओढत असतो. निभवायची नसतेच पण ओढत असतो. म्हणजे किती तास त्रास झाला तरी ते कंटिन्यू करत राहायचं किंवा कुठेतरी असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याला सांगतेय, त्याचा त्रास सांगतोय किंवा व्हॉटेवर जे असेल ते, कुठेतरी लोक असं समजतात की अरे ह्याला आपल्याशिवाय कोणीच नाहीये, जाऊ दे बोलू दे, पण आपल्याला त्याचा किती त्रास होतोय किंवा प्रॉब्लेम होतोय हे कळूनच येत नाही. करेक्ट. याच्यामध्ये ना काउन्सिलर्सला आम्हाला एक ट्रेनिंग दिलं जातं. डायरेक्टली इनडायरेक्टली आमच्या सरांनी शिकवलेलं एक ट्रेनिंग, असं एक टेक्निक आहे. त्या टेक्निकला आम्ही स्विच ऑन स्विच ऑफ पण म्हणतो. हे स्विच ऑन स्विच ऑफ जे टेक्निक आहे ते जे लोक नाट्यकर्मी असतात ते लोक सुद्धा वापरतात. जनरली हे सगळ्यांना जमतं असं नाही, पण एखाद्या गोष्टीला सपोज आता माझ्याकडे कुठला पेशंट आहे किंवा मी कुठली एखादी केस हँडल करते आणि मला समोरची व्यक्ती खूप त्यांचे प्रॉब्लेम सांगते, दिवसातून मी 5 व्यक्तींना भेटत असेल किंवा आठवड्यातून मी 10 व्यक्तींना भेटत असेल, एक ॲव्हरेज घेऊयात आपण, तर 10 व्यक्ती मला निगेटिव्ह गोष्टी सांगायलाच आलेला आहे. मग त्या निगेटिव्ह गोष्टींचा माझ्या आयुष्यावर किती परिणाम होऊ शकतो ही समोरची व्यक्ती विचार करणार नाही, कारण तो माझ्याकडे उत्तरासाठी आलेला आहे, कुठलं सोल्युशन त्याला हवं आहे म्हणून. पण याच्यामधनं मी स्वतःला कसं बाहेर ठेवायचं याच्यासाठी स्विच ऑन स्विच ऑफ टेक्निक असते. याच्यामध्ये काय होतं की मी त्या खुर्चीवर बसली आहे का, मी माझं मोड ऑन ठेवणार, ती व्यक्ती सांगते का मी पूर्ण एम्पॅथेटिकली ते ऐकणार, त्याच्यावर जेव्हा सल्ला हवा असेल सल्ला देणार, ज्या गोष्टी करायच्या आहेत ते टूल्स टेक्निक सगळं सांगणार, एक्सप्लेन करणार, फॉलोअप घेणार, ह्या सगळ्या माझ्या भूमिका ज्या आहे त्या मी निभवायच्या असतात. आणि जेव्हा ती गोष्ट नको असते, म्हणजे ती व्यक्ती समोरची व्यक्ती तिथून खुर्चीवरून उठून गेली, त्यानंतर मला स्विच ऑफ त्या क्षणाला करता आलं पाहिजे. जसं आपण लाईट सुरू करतो आणि बंद करतो, इमिजिएटली आपण बटन दाबल्यावर तो सुरू होतो आणि बटन दाबल्यावर बंद होतो, तसं पण तुमच्या भावना तुम्हाला दुसऱ्यांच्या जे इमोशन्स आहे किंवा ज्याला आपण पेन्स म्हणतो किंवा दुःख ऐकताना तुम्हाला करता आले पाहिजे. दुःख ऐकल्यानंतर तो थांबवता पण आलं पाहिजे, नाहीतर अदरवाईज तुमच्या स्वतःच्या मनावर इतके निगेटिव्ह त्याचे परिणाम होतात की तुम्ही स्वतः त्या ट्रॉमामधनं, त्या डिप्रेशनमधनं, एन्झायटीमधनं तुम्ही जगायला लागता. तर मॅम, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, म्हणजे चांगल्या मैत्रीमध्ये, की मला माझ्या सक्सेस सोबत माझ्या मित्राला सुद्धा पुढे घेऊन जायचंय. तर आपल्याला जेवढी त्याच्याबद्दलची प्युरिटी असते ना, म्हणजे एक भावनिक चांगल्या प्रकारे, तर त्याला तेवढं आपल्याबद्दल वाटत नसतं. तर मग कुठेतरी आपल्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होतो. तर मग हा दुरावा जर निर्माण होत असेल
तर मग हा कसा टॅकल केला पाहिजे किंवा यावर आपण काय करू शकतो? बरं, बरेचदा काय होतं ना की आपल्याला वाटतंय की माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्यात का हे आपण चेक नाही करत. मला वाटते तो माझ्यासोबत यावं त्याने, पण मी त्याला कम्युनिकेट केलं आहे का की अरे मला तुझ्याविषयी असं असं वाटतंय, तुम्ही बोलून बघा. कदाचित त्याला मान्य असेल तो हो म्हणेल, मान्य नसेल तो नाही म्हणेल. त्याच्यानंतर मग आपण ठरवू शकतो की हो याला जेलसी फील होते किंवा नाही होते. दुसरी गोष्ट, जेव्हा मी त्याला म्हणते माझ्यासोबत तुझी पण ग्रोथ व्हायला पाहिजे, तर या ग्रोथमध्ये कोणकोणते फॅक्टर्स येऊ शकतात ते पण महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल, मे बी त्याच्या प्रायोरिटीज चेंज झालेल्या असतील, तो कुठेतरी एखाद्या प्रोजेक्टमध्ये लागला असेल किंवा कुठेतरी जॉबवर लागला असेल किंवा वेगळं काहीतरी त्याचं कमिटमेंट असू शकतं किंवा त्याला काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर आलेल्या असतील, त्याच्यामुळे तो मला वेळ देत नाही किंवा त्याला पुढे यायची इच्छा आहे पण तो येऊ शकत नाही आहे. असे खूप सगळे फॅक्टर्ससुद्धा अफेक्टिंग असतात कुठल्या घटनेच्या मागे. त्याच्यामुळे जेलसी हा प्रकार दुसरा आहे. आपण ह्युमन बिईंग आहोत, डेफिनेटली जेलसी ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने येते. पण ती जेलसी जेव्हा मनामध्ये येते तेव्हा त्या जेलसी सोबत ती जेलसी कॅरी ऑन करायची आहे की थांबवून दुसऱ्या गोष्टीवर पुढे जायचं आहे हे बघणं गरजेचं आहे. जर मी फक्त नाही मला ती पुढे गेली ना मला बरं वाटत नाहीये की तिचं अरे तिला तर सगळं सपोर्ट होता किंवा त्यांनी तिचं बॅकिंग खूप चांगलं आहे की तेव्हा तिला गॉडफादर आहे किंवा तिला आणखी काहीतरी त्याच्यासोबत जास्तीच्या गोष्टी लावल्या जातात म्हणून ती पुढे गेली, तिच्या मेहनतीवरती पुढे गेली आहे का याला मान्य करायला आपण तयार नसतो आणि लेबल लावलं जातं की जेलसी आहे म्हणून. पण जेलसीमध्ये माझ्या मैत्रिणीविषयी किंवा माझ्या मित्राविषयी जो पुढे गेलेला आहे किंवा पुढे जातो आहे त्या व्यक्तीला मी जरी आता जेलस फील होऊन काहीतरी क्रिटिसाइज करते आहे, ते क्रिटिसाइज करणं किती योग्य आहे आता हा वैयक्तिक निर्णय आहे. पण आपण एक चांगलं फ्रेंड म्हणून, जसं तुम्ही म्हटलं की मी एक चांगली मैत्रीण म्हणून हा विचार करते आहे की त्या व्यक्तीने पण माझ्यासोबत यायला पाहिजे, त्याची पण प्रगती तेवढीच व्हायला पाहिजे. ही एक खूप सुंदर भावना आहे. या भावनेला तुम्ही जपलंच पाहिजे. शिवाय या गोष्टीशिवाय आपण आणखी काय करू शकतो, तर आपण हे करू शकतो की तो माझ्याशी आज काहीही बोलला, कितीही वाईट वागला, त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी जेलस असेल चालेल, हा टाइम फेज आहे, हा झोन आहे, हा जाऊ द्यात. डिवचू नका किंवा त्या व्यक्तीला वारंवार विचारू नका की का रे तुला मी सांगते तू का नाही येत आहे, बुणबुण लावायची नाही. त्याला त्याचा वेळ घेऊ द्या. रिस्पेक्ट हिज ओपिनियन, त्याचं काहीतरी ठरलेलं आहे ते त्याचं आपण तेवढाच मान ठेवायला पाहिजे. आणि पुढे जेव्हा तो त्याच्या दुःखात असेल कुठल्या तरी किंवा त्याने खूप मोठी अचीवमेंट केली असेल, या दोन्ही फेजमध्ये ॲज अ ट्रू फ्रेंड आज मी जसं आहे तसाच मी त्याच्या पाठीशी शाबासकी द्यायला आणि सांत्वन द्यायला त्याच्या पाठीशी मी उभा आहे का हे आपण तपासलं पाहिजे. जर तुम्ही त्यावेळेस जाऊन तसं केलं तर तुमची मैत्री खरी होती. अदरवाईज तुम्ही त्याच्या जेलसीला घेऊन स्वतःच्या मैत्रीवर तुम्ही डाग आणू नका. आणि जेव्हा असं वाटायला लागतं तेव्हा तुमच्या कुठल्या तरी चांगल्या इनर कोर नेचर वरती तुमची जेलसी हावी होत असते. या भावना तुमच्या मनात करेक्ट तर त्या येऊन नाही दिल्या पाहिजे. करेक्ट. जेलसी काय येते ते तुम्ही कंपॅरिझन करायला लागता किंवा तुम्हाला सेल्फ वर्थ कमी वाटायला लागते किंवा तुम्हाला बाकीचे सर्कमस्टान्सेस असतात ज्याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतःला एखाद्या झोनमध्ये अडकवून ठेवलेल्या ज्या कम्फर्ट झोनमधनं तुम्हाला बाहेर निघायचं नाही आहे किंवा तुम्हाला एस्टॅब्लिशच नाही करायचं स्वतःला, स्वतःच्या कॅपेबिलिटी तुम्हाला तपासूनच बघायच्या नाही आहेत. हे असे खूप सगळे फॅक्टर्स जे तुम्हाला त्या जागेवरच ठेवतात, जिथून पुढे जाऊ देत नाहीत. मग तुम्ही पुढे जाणार कसं? आणि पुढे मी जाऊ शकली नाही, माझा मित्र किंवा मैत्रीण पुढे गेली तर मला जेलसी फील साहजिक होतीये, पण ती माझा अधिकार नाही. कारण मी त्या गोष्टींना माझ्या फ्रेमच्या बाहेर जाऊन बघतच नाही आहे. मी अजूनही त्याच कम्फर्ट झोनवर आहे आणि मला वाटतं की सगळ्या गोष्टी आयत्या माझ्यापर्यंत याव्या. हे होत नाही. मैत्रीमध्ये तर शक्य नाही. दुसऱ्या मित्राला कितीही वाटू देत की तो माझ्या समोर सोबत पुढे जायला पाहिजे, पण माझा माइंडसेट नाहीये ना तसा. माझा माइंडसेट असाच असेल की नाही मला आयतं मिळालं तर मी बघेल, माझ्याजवळ कोणी आलं तर मी घेईल, तुला तर खूप सपोर्ट आहे, तुला हे करणारे खूप लोक आहेत, तुला प्रोत्साहन देणारे लोक आहेत, तुझा हात धरून गायडन्स करणारे लोक आहेत, तू स्पून फिडिंग मध्ये जगती आहेस, असं काहीही म्हणू देत. विषय आपल्याला माहिती आहे, जोपर्यंत माइंडसेट चेंज होणार नाही
व्यक्ती पुढे जाणार नाही आणि जेलसी त्याच्या मनात राहणारच राहणार. जेलसीचा दुसरा परिणाम काय होतो माहिती आहे का? जेलसीचा परिणाम त्या व्यक्तीवर स्वतः वाईट व्हायला लागतो. ती व्यक्ती स्वतःवर डाऊट घ्यायला लागते. क्रिटिसाइज तो दुसऱ्यावर करतोय, पण त्याला इनर त्याची जी भीती आहे त्या भीतीमध्ये त्याला हे माहित असते की ही कॅपेबिलिटी माझ्यात नाही आणि त्याला ती सिद्ध करायची नसते, म्हणून तो दाखवतो की मला ती व्यक्ती हे सगळं करते कारण त्याच्या मागे असं पाठबळ आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप सगळ्या अफेक्टिंग असतात. बरोबर. जेलसीतून डॉमिनेट करण्याचा प्रकार सुद्धा वाढायला लागतो. डॉमिनेट करणार, तुम्हाला गॅसलाइटिंग करणार, तुम्हाला सेल्फ डाऊटमध्ये टाकणार. तुम्ही एखादी गोष्ट निर्णय घेतल्यावर तुम्हाला आधी सांगणार की याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, बरं या सगळ्या गोष्टी तुला फेस कराव्या लागतील, तू असं काही करू नको, कशाला उगीच जे आहे ते चालू देत. म्हणजे पॉझिटिव्ह काहीतरी सांगण्याआधी निगेटिव्ह इतकं सांगायचं की त्यांनी करायचं की नाही. त्या व्यक्तीला डाऊट येईल की मी पुढे जायला हवं की नाही. त्या व्यक्तीला एनकरेज करण्याच्या ऐवजी त्याला मागे ओढण्याचं काम इनडायरेक्टली जेलसी मधनं तयार होतं आणि उगीच काही ना काही प्रासंगिक गोष्टी घडवून किंवा कुठल्या तरी गोष्टींना तुझ्याबद्दल आणि असं म्हटलं किंवा तो तुझ्याबद्दल असं बोलत होता, पण असं बोलून स्वतःच्या मनातल्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करणं हे सुद्धा जेलसी मधनं एक गोष्ट घडत असते. आता असा प्रश्न आहे, जे आता नवीन कॉलेज लाईफ सुरू होते, दरवेळेला असं नाही होत की तेच मित्र मैत्रिणी आपल्या सोबत असतील, तर ग्रुप बदलत जातात, तर तेव्हा असं कुठेतरी सेल्फ वर्थ कमी झाल्यासारखं वाटतं. नवीन शाळा, नवीन कॉलेज, नवीन ऑफिस याचा पहिला दिवस हा तुमच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट असतो. पहिल्या दिवशी तुम्ही ठरवता मला कुठे बसायचं आहे आणि कोणासोबत बसायचं आहे. मैत्री तिथपासून डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ॲटलिस्ट तुमचा कम्फर्ट झोन तिथे डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. त्याला जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायची होती त्यांनी 3 कॉलेजेसमध्ये, एक दिल्लीचं, एक बँगलोरचं आणि एक मुंबईचं, असे 3 कॉलेजेसमध्ये त्यांनी फॉर्म टाकलेले. त्याला बँगलोरच्या याच्यामध्ये ते लिस्टमध्ये त्याचं नाव आलं. त्यांनी ॲडमिशन घ्यायचं की नाही हे ठरवायचं. त्याच्या आधी त्याची प्रायोरिटी होती की मला दिल्लीचं जर मिळालं कॉलेज तर मी तिथे ॲडमिशन घेणार, त्याच्यामुळे आपण बाकी दोन्ही होल्डवर ठेवूयात. आणि झालं काय की दिल्लीच्या कॉलेजमधनं रिझल्ट आलाच नाही. महिना झाला, इकडे कॉलेज सुरू होऊन गेले आणि रिझल्ट आला नाही. मग याला शेवटी पर्याय नसल्यामुळे किंवा खूप किती डिले करायचं, तिकडे नंबर लागला नाही तर काय, म्हणून मग त्यांनी बँगलोरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि वर्षभराने तो मुलगा सगळं सोडून आता परत आला. मेन रिझन, कारण समजून घ्यायला पाहिजे आपल्या विषयाशी खूप जवळचं नातं आहे याचं, की त्या मुलांनी असा निर्णय का घेतला असेल. त्याला कोर्स आवडला नव्हता का? नक्कीच आवडलेला होता. अगदी ब्रिलियंट मुलगा, सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला जेलअप करणारा मुलगा, पण तो नाही ॲडजस्ट होऊ शकला का? तर त्याला कारण आहे की तिथे तो महिन्याभराने जेव्हा तिथे गेला तर ऑलरेडी सगळ्या मुलांची मैत्रीचे गट तयार झालेले होते, त्यांचे फ्रेंड सर्कल तयार झालेले होते. हा मुलगा कुठल्याही ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तरी तो 1-2 दिवसामध्ये त्याला समजायचं की मला इथे लोक व्हॅल्यू देत नाहीये. सेल्फ वर्थ जो आपला बोलतोय विषय, सेल्फ वर्थ नाही मिळत आहे किंवा मला या गोष्टीमध्ये, या मैत्रीच्या सर्कलमध्ये मला हे लोक अकोमोडेटच करून घेत नाही आहे. तो दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन प्रयत्न केला, तिथेही ते प्रत्येक ठिकाणी त्याला तीच फिलिंग आली. शेवटी आपण ह्युमन बिईंग आहोत, आपल्याला सोशल लाईफ हवं असतं आणि कॉलेजमध्ये गेल्यावर आपला खूप सगळ्यात वेळ कॉलेजमध्येच जात असतो. तिथे तर आपल्याला सगळ्यात पहिले सोशली कनेक्टिव्हिटी हवी असते आणि तिथे त्याला जेव्हा ते लेफ्ट आउट फील झालं तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की नाही, मला या वातावरणात पुढे मी कॅरी ऑन नाही करू शकत, मला परत यायचं आहे. आणि आई वडिलांनी त्याच्या निर्णयाचा आदर ठेवला, त्याला परत बोलवलं आणि त्यांनी आता पुन्हा मुंबईच्या कॉलेजमध्ये, छान कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली आणि तो पुढे त्याचं आयुष्य करतोय. मुद्दा हाच की सेल्फ वर्थ. आणि नवीन जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुमचा पहिला दिवस किंवा तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला इन्क्लूड नाही केलं तर साहजिक ही भावना येऊ शकते की मला इथे व्हॅल्यू नाही किंवा मला इथे आयडेंटिटी नाही. तो एक स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो. बऱ्याच वेळा असं होतं की कॉलेजमध्ये ऍडजस्टच होत नाही, नवीन सगळे चेहरे दिसले की ऍडजस्ट होत नाही आणि मग असं वाटतं की इथे नसलेलंच बरं आहे.
अशामुळे तिथून बाहेर पडावं लागतं. करेक्ट. आणि आपण ट्राय करतो, बरेच दिवस आपण ट्राय करतो की चल मला या ग्रुप सोबत जॉईन होऊन बघू देत, त्या ग्रुपशी जॉईन होऊन बघू दे. कधी कधी आपण ज्युनियर्स सिनियर्स यांच्यामध्ये पण जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी नाहीच काही तर आपण लायब्ररीमध्ये जाऊन कोणाशी तरी कोणी माझ्या सारखं कोणी आहे का लेफ्ट आउट फील करणारं त्याच्यासोबत मिक्स होण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी आपण ट्राय करतो. ट्राय करत नाही असं होत नाही, कारण आपण ह्युमन बिंग आहे, आपल्याला त्या गोष्टी हव्या असतात. सगळं एक फ्रेंड सर्कल, स्वतःच एक स्वतंत्र फ्रेंड सर्कल हवं असतं. पण नाही मिळाल्या तर पर्यायाने तुम्ही तुमचा निर्णय वेगळा घेऊ शकता. न्यू फ्रेंड्स नकोय आता आम्हाला, म्हणजे आता आमची जी कम्पॅरेटिबिलिटी आहे, पण आता आम्हाला न्यू कोणी माणूस आले की ते वाईब नाहीत देत. तर मग ह्या संकल्पनेवर तुम्हाला काय सांगायचं? जेनझी मध्ये वापरली जाणारी एक मुख्य टर्म आहे ही, आणि याच्यावर फार कमी लोक बोलतात. नो फ्रेंड झोन किंवा नवीन फ्रेंड नकोच आता मला, ही संज्ञा लोक अस्तित्वात आहे आणि लोक ती मान्य करतात पण बोलत नाही. पण बोललं गेलं पाहिजे. याला खूप कारणं आहेत आणि ही गोष्ट घडते. जर माझी एखाद्या मैत्रिणी मित्रासोबत जर चांगली वाईब क्रिएट झालेली आहे, ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे, तर मी का नवीन गोष्टीला ट्राय करू? शेवटी काय झालंय, मी कम्फर्ट झोन मध्ये स्वतःला बंधन बांधून ठेवलेलं आहे. ती गोष्ट तर एक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आणखी काही पॅरामीटर्स आहेत, जसं की माझे आधीचे आलेले जे वाईट अनुभव आहेत ना, ते मला नवीन फ्रेंड नको असं सांगतात. जर मी एका ठिकाणी जर ठेच खाल्ली आहे, एका मैत्रीत ठेच खाल्ली आहे, दुसऱ्या मैत्रीत ठेच खाल्ली आहे, तिसऱ्यांदा परत तोच प्रकार माझ्या आयुष्यामध्ये घडला, तर मला वाटतं चौथ्या वेळेस मला ट्राय करायला नको. मी विषयाची परीक्षा पुन्हा घेणार नाही, हे मी माझं ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे पुन्हा ती एक कॉन्सेप्ट येते की नाही, मला आता नवीन फ्रेंड नको आहे, त्याच्यासोबत राहूयात. तोही नसेल तर मी एकटी राहणार, पण मला नवीन नको. इतकं आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट करून घेतलेलं असतं आणि चुकीचं नाहीये. याला पूर्ण जबाबदारी कशाची असते की तुम्हाला आधी आलेले अनुभव काय आहेत त्याच्यावरून तुम्ही ठरवता. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या फेजला हे पण बघा, ऑन द अदर साइड वी कॅन ऑब्झर्व की असे लोक आहेत जे क्षणाक्षणाला मैत्री करतायत. बस स्टॉपवर उभी आहे का, याच्याशी बोल. इथे आहे का, त्याच्याशी बोल. अगदी क्षणाक्षणाला त्यांची मैत्री आणि संवाद सुरू असतात. पण दुसऱ्या ठिकाणी आपण हा पण एक झोन बघतो जिथे आपण म्हणतो की मला नवीन मित्र नको, मला नवीन मैत्रीण नको. विश्वास तुटला ना एकदा की पुन्हा तो विश्वास टाकण्यासाठी हिंमत होत नाही. बरोबर. कुठेतरी आधीचे अनुभव इतके इम्पॅक्ट करून जातात की आपल्याला असं वाटतं की नसलेलं बरं मधापेक्षा जे आहे त्याच्यात पुढे जाऊयात, नाहीतर एकटंच बरं आहे. आणि त्याच्यामध्ये पण कसं होतं ना की माझ्या आधीच्या अनुभवामध्ये समजा एखाद्या व्यक्तीवर मी खूप प्रचंड विश्वास टाकलेला आहे, प्रचंड म्हणजे त्या व्यक्तीला मी माझा जीव की प्राण असं मानलेलं आहे, आणि त्या व्यक्तीने अचानक न बोलता माझ्याशी बोलणं बंद केलं असेल किंवा मला फ्रेंड झोनमधनं बाहेर काढलं असेल किंवा त्या व्यक्तीने माझ्या सोबतचे सगळे संबंध संपवलेले असतील आणि कुठलंही कारण न देता किंवा कुठलाही शेवटचा संवाद न करता जर ती व्यक्ती माझ्याशी अशी वागली असेल तर डेफिनेटली व्यक्ती हा विचार करेल जेव्हा त्याला पुढे कोणासोबत अटॅचमेंट होऊ शकते किंवा कुठली एक मैत्री एस्टॅब्लिश होण्याच्या मार्गावर असेल, तो स्वतःला पुन्हा बॅक करायला लागतो. आपल्याला वाटतं की माझं काही चुकलं का? आपलं चुकलेलं नसतं. त्याला देर इज ऑलवेज बिहाइंड द सीन वन स्टोरी. बरोबर. एक कुठली ना कुठली गोष्ट असतेच जी पडद्याच्या मागे आहे. ती पडद्याच्या मागची स्टोरी कोणाला दिसत नाही, आणि जी व्यक्ती या फिलिंग मधनं जाते ती व्यक्ती दाखवायचाही प्रयत्न करत नाही की असं काहीतरी माझ्यासोबत आयुष्यात आधी घडलेलं आहे. लोकांना दिसायला काय दिसतं की ही व्यक्ती एकटीच राहते, ही व्यक्ती कोणाशी मैत्रीच करत नाही. लोक पटकन जज करतात की रूढ आहे. बरोबर. अशीच त्याच्या मागे किती गोष्टी असतात आपण बघायलाच नाही. खरंय, आणि खरंच असतात. प्रत्येकाची, मी तर म्हणते प्रत्येकाचं आयुष्य एक नॉव्हेल आहे. प्रत्येकाच्या आयुष्यावर एक कथा लिहिली जाऊ शकते. इतकं सुंदर प्रत्येकाचं एक आयुष्य असतं. त्या मागच्या गोष्टींना कोणी बघत नाही, बघण्याचा प्रयत्नही करत नाही. समजून घ्यायचा प्रश्न दूरच राहिला. मग तिथे या गोष्टी येतात की मला एकटीला राहायचं आहे की मला सगळ्यांच्या सोबत मिळून राहायचं आहे, की मला आता आलेले अनुभव इतके वाईट होते की आता नकोच, पुन्हा माझं अटॅचमेंट वाढलं तर मी काय करायचं, हाही सोडून गेला तर मी काय करणार, ही मैत्री माझ्यासोबत नसेल तर मी काय करणार, असे भरपूर प्रश्न त्याच्यामध्ये येतात. आणि ते मानसिक, आणि एकदा मानसिक आघात झाले की नंतर शरीरावर त्याचे सिम्पटम्स यायला सुरुवात होतात, आणि मग शरीराचे दुखणं, मग बाकीच्या
आजारपण, ह्या सगळ्या गोष्टी येतात. जिथे आपल्याला भीती असते ना की ही व्यक्ती पुन्हा तर माझ्याशी अशीच वागली तर पुन्हा माझ्या आयुष्यामधला तोच जो डिप्रेशनचा पिरियड आहे तो पुन्हा मला आणखी पुढे न्यावा लागणार आहे, पुन्हा त्यातनं बाहेर यायला मला एफर्ट करावा लागणार आहे, पुन्हा शून्यातनं मी सुरुवात करणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची भीती असते माणसामध्ये, म्हणून ते लोक पण असे वागतात. ही पण गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. कुठेतरी त्या लिमिट्स ठेवल्या जातात की तेवढी अटॅचमेंटच नको, उद्या तू गेलास तरी मी ओके, तू आहेस तरी मी ओके, असं होतं. तुम्ही बघत असाल ना खूप जण असं करतात, एखादा मेसेज पाठवल्यावर त्याला 2-2, 3-3 दिवस रिप्लाय नाही देत, नसतोच रिप्लाय. का रिप्लाय नसतो? इच्छा नसते का? असते. वाचलेला असतो का? असतो. पण मला रिप्लायला म्हणजे त्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाहीये का? कारण स्वतःला भीती वाटते की अरे मी पुन्हा एंगेज होणार का या कॉन्व्हर्सेशन मध्ये, पुन्हा माझी मैत्री डेव्हलप होणार का, पुन्हा या व्यक्तीवर मी डिपेंड होणार का, माझ्या आनंदासाठी या व्यक्तीला माझा पहिला फोन जाणार का, माझ्या दुःखासाठी या व्यक्तीशी मी मदत मागणार का, मला काही करायचं असेल तर माझा पहिली आयडिया मी या व्यक्तीसोबत शेअर करणार का, असे खूप सगळे विचार मनात असतात. आणि त्याच्यानंतर मग आपण निर्णय घेतो नाही मला हे पुढलं काहीच नको, कॉन्सिक्वेन्सेस नकोच, आणि मी थांबवते स्वतःला. मग इथे तुम्ही स्वतःची बाउंड्री क्रिएट करताय जस्ट फॉर युअर कम्फर्ट झोन नाही म्हणता येणार इथे, तुम्ही स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी किंवा आलेले अनुभव पुन्हा रिपीट न करण्यासाठी या गोष्टी तुम्ही करताय. आता इतक्या सगळ्या गोष्टी आपण खरं तर बोललोय, त्यातून खूप गोष्टी अशा आपण बघितल्या ज्यामुळे मैत्री तुटू शकते, पण मैत्री टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. खरंय, मैत्री जर टिकवायची असेल तर सगळ्यात पहिले जसं आपण अगदी सुरुवातीला बोललो, विश्वास. तो विश्वास डामाडोल झालेला नको, तो अढळ विश्वास. तुमचा विश्वास आहे की ही व्यक्ती काहीही करेल तरी मला त्याची कल्पना असेल, पूर्वकल्पना असेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला त्याचं स्वातंत्र्य द्यायला शिका, तर मैत्री टिकेल. जर तुम्ही त्याला सारखं बांधून ठेवलं किंवा एखाद्या गोष्टीला तुम्ही फक्त ओढून स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करताय, ती व्यक्ती गुदमरेल. त्याच्यामुळे त्याला त्याचं स्वातंत्र्य द्या. जर तुम्ही त्याला त्याची स्पेस दिली तर तो डेफिनेटली त्याच्या ह्याच्यामध्ये तो चांगला वावरेल आणि तुमची मैत्री पण तेवढीच निखळ राहील. तिसरी गोष्ट, त्याच्या वेळेची, त्याच्या श्रमाची किंवा त्याच्या टॅलेंटची किंमत करायला शिका. याचा अर्थ असा होत नाही की सारखं तुम्ही त्याला फक्त प्रेज करायला पाहिजे. जिथे चुकेल तिथे सांगा, तिथे त्याला बरोबर वटणीवर आणा, किंवा तुम्हाला मदत लागत असेल तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोला. पण तुम्ही बाउंड्रीज सेट केल्यानंतर त्या बाउंड्रीज क्रॉस करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जितकी प्रामाणिकपणे मैत्री पाळताय त्या मैत्रीचं तेवढं तुम्ही महत्त्व आणि तेवढी सेक्रेसी मेंटेन करताय का, की त्यांनी सांगितलेली गोष्ट लगेच गॉसिप म्हणून तिसऱ्या ग्रुपला सांगताय का, हे तुम्ही बघायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये जे काही बॉन्ड आहे त्या बॉन्डला फक्त तुम्ही शोकेस करायला वापरताय का सोशल मीडियावर, की तुमचा खरंच तो बॉन्ड आहे, ही गोष्ट सुद्धा तपासली गेली पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जेव्हा एखादी व्यक्ती पुढे जात असेल दोघांपैकी, तेव्हा दुसरी व्यक्ती त्याचं पाठबळ म्हणून त्याच्यासोबत उभी आहे की त्याचे पाय खेचायला उभी आहे. जर तुम्ही पाय खेचणार असाल तर तुम्ही नक्कीच मैत्री निभत नाही आहे. आणि जर तुम्ही त्याला सपोर्ट करताय, एनकरेज करताय, कुठे कमी पडत असेल तर त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या मैत्रीमध्ये कुठलीही बाधा कधीही येणार नाही आणि ती लाईफ लॉंग राहील. खूपदा असं होतं की आपण बघतो आणि अनुभवतो सुद्धा की एखाद्या मित्राशी, मैत्रिणीशी आपण 3-3, 4-4 महिने फोन सुद्धा करत नाही, बोलत सुद्धा नाही. समोर आल्यावर भाव असतात मैत्रीचे, अगदी तेच होतात. शेवटचं वाक्य पहिल्या कॉन्व्हर्सेशनला जिथे संपलं असेल, दुसऱ्या याला तो मुद्दा सुरू अचानक होतो, असं वाटतही नाही की हा मुद्दा आता आपण बोलतोय आहे. इतक्या कॅज्युअली सगळ्या गोष्टी फ्लोनी होत असतात. त्याच्यामध्ये वेगळे एफर्ट किंवा कृत्रिमता टाकायची गरज पडत नाही, इतक्या सहज भावना असतात. आणि मैत्री म्हटलं तर शेवटी ती भावनिक तुमची गरज पण आहे आणि तुमची एक म्हणजे नितळ असं एक स्वरूप आहे जे तुम्ही पाळलं ना तर तुमच्यासोबत आयुष्यभर ते टिकेल, आणि नाही तर मग तुमची क्षणाची मैत्री राहू शकत नाही. पण इथे पुन्हा तोच एक मुद्दा येतो, मैत्री आहे की मैत्र आहे. मैत्रीण आणि मित्र आपण सगळ्यांना म्हणतो आणि आपल्याला सोयीस्कर जाते ते टर्म.
माझा शाळेचा मित्र, हो. कॉलेजचा मित्र, ऑफिसचा मित्र, पण तो माझ्यासोबत मित्र म्हणून राहतो की फक्त मैत्रीच्या नावासाठीच आहे, हे पाहिलं पाहिजे. बरोबर. पण मॅम, काही कारणांनी जर तुमची मैत्री खरंच तुटली तर मग ती कोणती कारणं असू शकतात, किंवा जर मैत्री तुटली तर त्याचा क्लोजर कसा असला पाहिजे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. मैत्री प्रेमामध्ये क्लोजर मिळतो, हो. तुम्हाला माहिती असेल. मैत्रीमध्ये क्लोजर मिळत नाही. क्लोजर मिळवायचं असेल पण क्लोजर असायला पाहिजे. का असायला पाहिजे? त्याच्यामध्ये कारणं खूप आहेत. मैत्री तुटण्यामध्ये तर सगळ्यात पहिले अविश्वास, त्याचा कम्फर्ट झोन किंवा त्याच्या कुठल्या तरी स्वातंत्र्यावर तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे, ज्याला तुम्ही त्याला जी स्पेस हवी होती ती स्पेस तुम्ही देऊ शकला नाहीत, किंवा त्याला ज्या गोष्टींची गरज आहे भावनिक किंवा मानसिक, त्या गोष्टी तुम्ही पुरवत नाही आहे किंवा तुमच्याकडनं त्या फुलफिल झाल्या नाही म्हणून तो दुसरीकडे गेला. अशी अनेक कारणं त्याच्यामध्ये असू शकतात. पण त्याने कुठल्याही कारणाने समजा तुमची मैत्री तुटलीच तर त्याला क्लोजर हा पहिला असायला पाहिजे, स्वतःला माफ करा, त्या व्यक्तीला नाही. त्या व्यक्तीला जेव्हा करायचं जेव्हा तुमच्यामध्ये तेवढी हिंमत येईल की मी दुसऱ्यांना पण क्षमा करू शकतो, तेव्हा नक्की करायलाच पाहिजे. पण तुम्ही स्वतःला आधी क्षमा करा. त्याच्यामध्ये तुमची काहीही चूक नाही. या पूर्ण घटनेमध्ये तुम्ही स्वतःला गिल्ट फील करू नका. खूपदा असं होतं की ती व्यक्ती मैत्री तोडून गेली की आपण सेल्फ गिल्टमध्ये जातो. माझी चूक होती, अरे मी असं वागायला नको होतं, मी असं वागली नसती किंवा मी असं बोलली नसती तर तो गेला नसता किंवा ती गेली नसती, मी असं म्हटलं म्हणून त्याला कदाचित हर्ट झालं असेल. हे कदाचित वाले खूप सगळे प्रश्न तुम्हाला माइंडमध्ये येऊ शकतात आणि याची उत्तरं तुमच्याकडे नसतात, कारण ती व्यक्ती कम्युनिकेशनसाठी तुमच्या समोर नाही आहे. मग तुम्ही अशा वेळेस सेल्फ गिल्टमध्ये जाता. गिल्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही स्वतःवर डाऊट घेणं सुरू करणार, मग स्वतःला तुम्ही ब्लेम करणार, मग स्वतः तुम्ही त्या लूपमध्ये, हा जो लूप आहे तो त्याला क्लोज्ड एंडच नाही आहे, तो सतत चाललाय आणि या लूपचा एंड नसल्यामुळे याला क्लोजर मिळत नाही. म्हणून क्लोजर जर मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिले स्वतःला क्षमा करा. स्वतःला सांगा हो मैत्री तुटली आहे किंवा थांबली आहे आणि ही आयुष्यामध्ये पुढे माझ्यासाठी असेल तर माझ्या आयुष्यात नक्की येणार, आणि नसेल तर आय एम ओके, लेट गो, सोडून द्या त्या गोष्टीला तिथेच. आणि नंतर शक्य असेल तरी नाही म्हणत मी, 100% प्रयत्न करा की त्या व्यक्तीला माफ करा जी व्यक्ती सोडून गेली आहे. नाहीतर मग तुम्ही पुन्हा ही बदला घ्यायचा आहे किंवा त्याच्या आयुष्यात वाईट होऊ दे किंवा असं कुठली तरी निगेटिव्ह भावना त्याच्याविषयी अशा यायला नको. तो ज्या पद्धतीने गेलाय चांगल्यासाठी गेला आहे, तर तुमचं पण कल्याण होतं, त्याचं पण कल्याण होतं, त्याचं कल्याणच होऊ दे, माझं तर होणारच आहे, ही भावना मनामध्ये शेवटी असायलाच पाहिजे. काय ते म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. करेक्ट. आणि असं म्हणून काही गोष्टी सोडलेल्याच बऱ्या असतात पुढे कंटिन्यू करण्यापेक्षा. आणि याचा परिणाम आपल्याला काही दिवसानंतर कळतो की हो जे झालं ते खूप छान साठी होतं. तुम्ही स्वतःला ओळखलेलं नसतं तेव्हापर्यंत तुम्ही स्वतःला ओळखायला लागता. तुमच्या ज्या कॅपॅबिलिटीज तुम्ही आतापर्यंत हिडन याच्यामध्ये होत्या फॉर्म मध्ये, तर त्या तुमच्या एक्सप्लोर व्हायला लागतात. तुम्हाला स्वतःची वेगळी क्षेत्र कळतात. अशा भरपूर गोष्टी होतात. निगेटिव्ह साईड तर आहेच इमोशनली, पण पॉझिटिव्ह साईड पण भरपूर आहे. जर एखादी नातं थांबत असेल तर त्या पॉझिटिव्ह साईडकडे जास्त लक्ष द्या, इन्स्टेड ऑफ जस्ट फोकसिंग ऑन द निगेटिव्ह साईड ऑफ एनी फ्रेंडशिप ऑर ब्रेकअप. तर मॅम, आजच्या एवढ्या छान डिस्कशन नंतर खरं तर आपण शेवटाला आलोय आपल्या पॉडकास्टच्या. तर मी असं विचारते की असं कोणतं सेल्फ रिमाइंडर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आज आपल्या पॉडकास्ट मधून द्याल? याच्यामध्ये 2 गोष्टी मी प्रेक्षकांना नक्कीच सांगू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मैत्री करतायत, खूप सुंदर भावना आहे, ती तुम्ही नक्की आयुष्यभर जोपासली पाहिजे. मैत्रीला वयाचं किंवा जागेचं, भाषेचं किंवा कुठलं इतर बंधन नाही. पण मैत्री करताना काळजी घ्यायची जी असते ती एक म्हणजे की टॉक्सिक फ्रेंडशिपमध्ये अडकून पडू नका आणि स्वतःला निखळ मैत्रीमध्ये कसं जगता येईल आणि मैत्रीला आणि मित्रांना पुढे घेऊन कसं जाता येईल याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, अर्पिता मॅमनी आज खूप छान गोष्टी आपल्याशी शेअर केल्यात. मैत्री हा टास्क नसतो. जर ती एक ऑर्गॅनिक प्रोसेस झाली तर नक्कीच त्याला निखळ मैत्री असं म्हणता येईल बरं का. तर आज या पॉडकास्टमध्ये फोमो, जेनझीच्या कन्सेप्ट, इमोशनल
ड्रामा सुद्धा होता, तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, टॉक्सिक फ्रेंडशिप, त्याच्यावरचे सोल्युशन, अशा बऱ्याच काही गोष्टी आज आपल्याला बघायला मिळाल्यात आणि त्यांनी खूप छान पद्धतीने त्या कन्सेप्ट क्लिअर केल्यात. हा पॉडकास्ट नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा बरं का, कारण मैत्रीविषयी आपण कधी असा विचार केलाच नव्हता खरं. तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि द ट्रू डीप टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नवीन पॉडकास्ट घेऊन येतच आहोत.